गली तैनात करण्यात आली आहे, पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ तैनात करण्यात आलाय आणि अगदी त्याच वेळेला 30 सर्कलच्या बाहेर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मी प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन मैदानाच्या आतमध्ये काही स्क्वेअर लेग वरचे जे लाईट्स आहेत ना, लाईट्स ते थोडेसे फोकस जे आहेत ते फिरवायचे आहेत. स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे जे लाईट्सचे फोकस आहेत. येस, थँक्यू. मुंबई प्रीमियर लीग मध्ये लेदर बॉल मध्ये खेळलेला हा खेळाडू, ज्याला एक स्टायलिश खेळाडू म्हणून ही पाहिलं जातं, परंतु छोट्या सणीचा असेल ना, हाईट कम फाईट ज्यादा आहे. आघाडीला येत असताना या भूमिकेला नेहमीच न्याय त्याने दिलाय. तो करण मोरे, ज्याला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतोय, नवलीचा, पालघर जिल्ह्यातील नवलीचा असणारा खेळाडू. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला केलाय. जस्ट द फ्लिक ऑफ द रिस्ट. पहिल्या चेंडूवरती इथे सिंगल घेतली आहे. ही खासियत आहे करण मोरेची, गोलंदाजाला मान सन्मान देणं आणि तदनंतर त्याच्यावरती प्रहार करणं, याकरिता तो ओळखला जातो. गतवर्षी कर्नाटकामध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीजची बुलेट देखील त्यानं कमावली आहे. तो करण मोरे यावेळेस मात्र धावपलकावरती धावांचा श्री गणेशा करत असताना पाहायला मिळाला. करण मोरेच्या बॅटमधून एक सिंगल आली आणि इथे अकाउंट ओपन केलंय. आघाडीला बॅटर यावेळेला मयूर मर्देला आपण पाहतो, जो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. सिंगल आली पहिल्या चेंडूवरती. विवेक हा देखील एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकतो. या मॅच मध्ये उजव्या सीच्या बाहेर वेगाने टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. निश्चितच गती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी विवेकची पाहायला मिळाली. पहिली अतिरिक्त धाव या इनिंग मध्ये मात्र गणली जाईल. धावपलकावरती 2 धावांचा आकडा. प्रथम फलंदाजी करत असताना बाळ्यामामा प्रतिष्ठान धाकटी डहाणू संघाच्या. हा चेंडू उजव्या सीच्या फार दुरून निघून गेला होता, फलंदाजाच्या रीच मध्ये देखील नव्हता. अगदी त्याच वेळेला इथे दंडित करण्यात आलाय. पुढचा बॉल खोलात, वाईड यॉर्कर. अगदी निष्णात हा खेळाडू या गोष्टी करण्यासाठी. प्रचंड वेग आणि त्याच वेळेला उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर. प्रेक्षक हो, विसरून चालणार नाहीये, करण मोरेकडे जेवढा लेदर बॉलचा अनुभव आहे तेवढाच आता ताकदीनं लेदर बॉल मध्ये विवेक शेलारला देखील तुम्ही पाहताय. गतवर्षी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत देखील काही फोटो सेशन्स, काही प्रॅक्टिस सेशन्स आपण विवेक शेलारचे पाहिले होते आणि त्याचा पुरेपूर उपयोग या षटकामध्ये करत असताना आपल्या गोलंदाजी मार्फत. तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये विवेक. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर स्किट होणारा हा बॉल एक अँगल बनवत असताना थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. या चेंडूवरती पाहिलं ना तर पुरेपूर खांद्याचा उपयोग पाहायला मिळाला विवेकचा. पिचिंग जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. यष्टीरक्षकाने देखील खूप खाली वाकून गॅदर केलं यावेळेस या बॉलला. मयूर यावेळेस मात्र अक्षरशः शोधतोय चेंडूला. आतापर्यंत बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. हे 2 फ्रेम मध्ये आपण ऍक्शन रिप्ले पाहिला. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर, यावेळेला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. ड्रायव्हिंग लेन वरती हा चेंडू होता. एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. पुश रो खुश रो एकेरीच्या मदतीने 2 बनल्यात. निश्चित हे गरजेचं होतं जय सर, कारण पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर यावेळेस मात्र मयूरला थोडंसं सेन्सिबल क्रिकेट दाखवणं गरजेचं होतं आणि ते केलंय त्यानं. विवेक सारख्या गोलंदाजाला थोडंसं यावेळेस सावधपणे खेळणं गरजेचं आणि ते मात्र करत असताना एकेरी धाव अर्जित केली आहे. आपला वैयक्तिक धावफलक यावेळेस मात्र सुरू केलंय मयूर मर्देनं. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, आदर करणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा संयमाने उजव्या सीच्या बाहेरील चेंडूला हलक्या हाताने केवळ शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, केवळ दिशा दिली आणि इथे धाव प्राप्त केली होती. एक पहिल्या षटकाच्या अंती आपण स्कोर कार्डकडे पाहतोय, जिथे 4 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. सावध आणि साजेशी सुरुवात इथे केलेली पाहायला मिळते. षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येऊ शकते. रणनीतीबद्ध कामकाज चालू आहे. विवेकच्या अगेन्स्ट कोणती जोखीम इथे पत्करायची नाही आहे. जरूर काही हीच रणनीती पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल इथे हलक्या हाताने केला जरूर, परंतु सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. रन्स येत असताना ऑफ ड्राईव्ह वरती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलकावरती धावा आपण पाहतोय जिथे आहेत त्या 5. निश्चित या अगोदरच्या बॉलवरती जर पाहिलात ना तर करण जवळ गेला मयूरच्या, काहीसा कानमंत्र दिला आणि या बॉलला सेन्सिबली खेळण्याचा तो निर्णय जरूर मयूरनं घेतला. एकेरी धावेनं पहिल्या षटकाची समाप्ती. ॲज अ आयकॉन खेळत असताना आपल्या जवळ जे क्रिकेटिंग नॉलेज आहे ते या ग्रामीणच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवणं हे मात्र पाहिलं जाते प्रत्येक आयकॉनकडून. संत तुकारामांच्या एका ओवीप्रमाणे जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या पद्धतीचा यावेळेस मात्र या उक्तीचा उपयोग करणं केला. मयूरला थोडंसं शांत राहून खेळण्याचा जो दिला गेलेला सल्ला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 5. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही स्वरूपाची जोखीम न घेणारा संघ आता जोखीम पत्करेल का
हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं असणार आहे, कारण आघाडीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीशी आता मात्र त्यांनी स्वतःची मैत्री केली आहे आणि पुढे आता काय वाढून ठेवले पाहावं लागेल, कारण ज्या रीतीचा खेळ पाहायला मिळाला, खेळपट्टी कशा रीतीने बिहेवियर करते हे देखील त्यांनी पाहिले, चेंडू कशा रीतीने ट्रॅव्हल होतात हे देखील त्यांनी जाणीवपूर्वक खेळ केलेला पाहायला मिळालाय, धीरोधार्थता चांगल्या रीतीने पाहायला मिळाली, परंतु आता इथे धावा गोळा करावा लागतील. स्ट्राईक निश्चितच धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण पहिल्या 3 मॅच मध्ये जयेश सर जर विचार केला तर 80 प्रत्येक वेळेला स्कोअरबोर्ड वरती लागले आहेत आणि त्या धावा आता मात्र इथून कशा पद्धतीने जमा केल्या जातील लाकडी नाणू संघाकडून ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक पाटील आलाय पहिल्या स्वतःच्या वैयक्तिक स्पेल मध्ये. ऋतिक पाटील या वर्षीचे चर्चेतील हे नाव आहे, एक युवा आणि उद्योन्मुख खेळाडू. धडाकेबाजी स्पर्धा मला आठवते, बाईक त्याच्या नावावरती येत असताना पाहायला मिळाली. पहिला बॉल स्वागत केलाय ड्राईव्ह करत असताना अगदी जमिनीला गुदगुल्या करत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. क्या बात आहे, क्रॅकिंग स्ट्रोक. अपिश खेळले थोडेसे, परंतु त्याच वेळेला इंटू द गॅप खेळायला विसरलेले नाहीयेत मयूर. या चेंडूला पहा तुम्ही रिप्ले मध्ये, तेवढीच ताकद परंतु तेवढीच नजाकत देखील पाहायला मिळाली. अगदी जमिनीला घरंगळत हा चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चांगला चौकार. या अगोदरच्या चेंडूवरती करणनं दिलेला कान मंत्र उपयुक्त ठरतोय मयूर मर्देकरिता. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मध्ये ही बाब त्याकडे आवर्जून लक्ष दिलं मयूर मर्देने की हा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅट पकडण्याचा काहीसा अंदाज त्याचा निराळा आहे, अगदी शॉर्ट हँडलने पकडतो तो ग्रीप. उजव्या बाहेर हलक्या हाताने चॉप केलाय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने डबल कबरची धावा आहेत त्या अर्थातच 10. अगोदरच चार्ज झाले होते, डीप मध्ये गेले, क्रीजचा अतिरिक्त उपयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु मयूरने पाहिलं की मी आधीच जास्त बाहेर आलोय, त्यामुळे बाहेर जाणाऱ्या चेंडूला देखील मला छेडावं लागणार आहे आणि यावेळेस मात्र चॉप करत असताना एक धाव त्याला मिळते. धावफलकावरती दुहेरी धावांचा आकडा लाकडी नाणू संघाचा पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. जमेची बाब आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभे आहेत. संघाला एक स्वप्नवत आणि एक ब्राईट स्टार्ट मिळून दिल्यानंतर यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या बाहेर पाहायला मिळाला. संयमाने खेळतो अजूनही करण मोरे. सिंगल डबल्स कडे जास्तीचा भर त्याने दिलाय. कमी उंचीच्या खेळाडूंच्या एकंदरीत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडेही पाहिलं ना तर सर्वाधिक जास्त धावा गोळा करणारे कमी उंचीचेच खेळाडू पाहायला मिळाले. 8.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी केवळ 500 सबस्क्रायबर बाकी आहेत आणि तो पडला आपण ज्या वेळेला क्रॉस करणार आहोत त्यावेळेला 15 बक्षीस आपण देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 शूज, 5 बॅट आणि 5 टी शर्ट्स देण्यात येतील 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती. पुढचा बॉल लो फुल टॉस ऑन साइड ला केलाय मयूरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. चौकार जरूर आलाय, परंतु ऑन स्क्रीन जर तुम्ही मयूरला पाहिलं ना तर स्वतःवरती तो नाखुश आहे, कारण जसा फटका त्याला सजवायचा होता त्या पद्धतीचा फटका त्याला खेळता आलेला नाहीये, त्यामुळे तो थोडासा निराश आहे. परंतु निराश होऊन चालणार नाहीये, कारण त्याच्या टीमला आणि त्याच्या खात्याला उपयुक्त असणाऱ्या 4 धावा इथे येतात. 4 चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचते वेगानं 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना ऋतिक पाटील वरती हल्ला चढवलाय मयूर मदनेनं. मयूर मर्देच्या बॅट मधून निघणारा चौकार आपण पाहतोय. 8,49,499 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राईब केलं आणि या फॅमिलीमध्ये 70 स्पोर्टच्या जॉईन झालेत. यावेळेला देखील बॅटची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, थेट यष्टिरक्षकाचा वेट, डॉट बॉल येत असताना या निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज आता वाढवावे लागतील. यावेळी जर पाहिलं तर अतिरिक्त ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न मयूरचा. बॅटची आतली कडा घेतली, यष्टिरक्षण चांगलं झालं, मी म्हणेन धाव एक वाचवली. निश्चित जर थोडासा अजून मुन्नाच्या यावेळेस डाव्या बाजूने गेला असता तर धावा देखील आल्या असत्या. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावर. उजव्या हस्तीच्या बाहेर आणखी एक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. इथे केवळ सिंगल प्राप्त होत असताना मयूरला इथे आपण इथे पाहतोय जिथे सिंगल येत असताना. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रतिशतक 8च्या सरासरीनं 16 धावा झाल्यात. इथून मात्र शेवटच्या 5 षटकांचा खेळ शिल्लक असणाऱ्या आजच्या रजनीतला अखेरचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 4 उद्या जर पाहिलात तर बरोबर 8 वाजता सेमीफायनल नंबर 2 वाशी इंडियन्स धारावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब. 2 दादा संघांमधील अंतिम फिनालेमध्ये
दाखल होण्याकरिता दर्जेदार लढत जर अनुभवायची असेल तर निश्चित प्रेक्षक हो तुमची पाऊलं वळवा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोणगाव या ठिकाणी. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र वेग वाढवण्याकरिता दोनही खेळाडू सज्ज आहेत आणि त्यांना रोखण्याकरिता यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती कर्णधारानं पाचारण केलंय. गोलंदाज शुभम पाटीलला. शुभम पाटील गोलंदाजी करण्याकरिता दाखल होईल. त्याच्या विपक्षामध्ये मयूर आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करण्याकरिता करण. करण अद्याप संयमाने खेळत असताना आपण पाहायला मिळालाय. कोळेगावचे सरपंच आदरणीय सन्माननीय अजितजी पवार साहेब यांचं शुभागमन झालं. अजितजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. अजितजी आपलं मनपूर्वक स्वागत. 16 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. 8च्या करण रन रेटने रन्स येतात. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. शुभम याला इथे पाचारण करण्यात आलंय. शुभम पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान अद्याप टेप बॉलचंही षटक येणं शेष असणार आहे. रन्स किती येतील पाहाव्या लागतील. मयूरसाठी हा चेंडू फुलर लेनचा ड्रायव्हिंग लेंथ वरती इथे एक धाव प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज पहिल्याच चेंडूवरती अचूक टप्प्याची निवड केली. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटक हाताळण्याकरिता 9 मिनिटांचा अवधी घेतलाय वडवली बी टीमनं. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे कारण वेळेचं देखील बंधन आहे आणि वेळ पाळणं गरजेचं असणार आहे. 17 धावा धावफलकावरती करण मोरे यावेळेस मात्र स्ट्रायकर यांकडे आतापर्यंत केवळ 3 चेंडूंचा सामना केलाय करणनं. तब्बल 10 चेंडू आतापर्यंत मयूर मर्देनं खेळलेत. त्यानं बनवल्या 13 धावा आणि करण खेळतोय 3 बॉलमध्ये 3 धावा करून. 17 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 13 वरती मयूर खेळतोय. करणने संयमाने खेळ केलाय. पहा ना, अनेक वेळेला आपण असंही म्हणतो की संयमाने खेळल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात. जर का अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. आपण अनेक वेळेला याही गोष्टी आपण पाहिल्यात की संयम जर का धीरोधार्तता आपल्याकडे चांगली असेल ना तर चाळणीमधूनही पाणी घेऊन जाता येतं. संयम तितका असायला हवा जदवर आपण त्या पाण्याचा बर्फ होत नाहीत ना तदवर शांत राहणं गरजेचं राहतं. 18 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. निश्चितच संयम ही देखील एक यशाची गुरुकिल्ली आहे. ते देखील विसरून चालणार नाहीये. चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र पाहायला मिळालं. करण मोरेच्या माध्यमातून 2 धावा घेण्याचा मनसुबा त्यानं केला होता परंतु धाडसामध्ये त्याचं रूपांतर करता आलेलं नाहीये. चांगलं थांबवलंय शुभमनं या आपल्या वैयक्तिक पहिल्या स्पेलमध्ये. यावेळेचा बॉल यावेळेला ऑन साइडला फ्लॅट केला. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येत असताना विवेकला आपण त्या ठिकाणी पाहतोय. 2 रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. धाबा कशाही येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. धावांसाठी चालू असणारी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची. निश्चित ज्यावेळेस एकेरीचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्जन झालं ना टाळ्यांचा गजर धाकटी डाणूच्या त्या डगआउट मधून देखील झाला. कारण काय त्यांना माहिती आहे की या रजनीमध्ये धावा येणं गरजेचं आहे. मग त्या कशाही येवत परंतु धावा स्कोअरबोर्डवरती लागणं गरजेचं आहे. धावा सध्याच्या घडीला थोड्याशा महागड्या झालेल्या पाहायला मिळाल्यात. कारण एकंदरीत अद्याप आपण 3 मॅचचा एकंदरीत आखोदे का हाल पाहिला किंवा लेखाजोखा पाहिला तर एकंदरीत त्या सामन्यांमध्ये धावा ओसांडून वाहत होत्या. या मॅच मध्ये धावा आलेल्या नाही आहेत. याचं एकमात्र कारण देखील राहू शकतं गोलंदाजाने केलेली वरचढ कामगिरी. कोणती मुभा दिलेली नाही आहे. सातत्याने गोलंदाजी उजव्या एसटीच्या बाहेर आणि ती खोलातली अगदी टिच्चून मारा. आतापर्यंत जर पाहिलात ना तर स्लॉट मध्ये एखाद दुसरा चेंडू येताना पाहायला मिळालाय. तद्वर आतापर्यंत कोणती खराब चेंडूची निवड नाहीये या 3ही गोलंदाजांची. मग पहिल्या षटकामध्ये विवेक, तदनंतर आलेला ऋतिक आणि आता पाहिलं तर शुभम. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 शुभम पाटील ज्या वेगाने गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये केवळ त्याने 5 धावा खर्च केल्यात. यावेळेचा बॉल बॅकअप द लाईन बॅक गॅप मध्ये केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना अचूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी करत असताना ह्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहिल्यानंतर मला इक्बाल सिनेमा आठवतो. श्रेष्ठ तळपदेने ज्या रीतीची गोलंदाजी केली ना एखाद्या नाण्यावरती त्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते निश्चित. परंतु जयेश सर तेवढीच चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकांची हे देखील विसरून चालणार नाहीये. कारण जेवढ्या वेगानं पहिली धाव घेतायत ना दुसऱ्या धावेचा दबाव निर्माण करतायत परंतु तो संधी निर्माण करून देण्याचा कोणताही प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केलेला नाही आतापर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस आहे. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा गोलंदाजांनी फलंदाजांना अक्षरशः जेरी सांडलाय.
3 षटकांचा खेळ संपला. 22 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना धाकटी डहाणू. आपण पाहतो आहोत केवळ 400 सबस्क्रायबर बाकी आहेत. 400 सबस्क्रायबर जसे कंप्लीट होतील ना 8,50,000 8.5 लाखाचा पल्ला आपण टप्पा आपण गाठणार आहोत. आणि जसे हे सबस्क्रायबर पूर्ण होतील लगेचच आपण 15 भाग्यवान विजेत्यांची नावं आपल्या समोर येतील. 5 बॅट दिल्या जातील, 5 टी शर्ट्स आणि 5 शूज हे भाग्यवान विजेत्यांना दिली जाणार आहेत. शेवटच्या चेंडूची ही ऍक्शन रिप्ले 2 फ्रेम मध्ये आपण पाहिली. मयूर मर्दे एका बाजूला, अगदी त्याच वेळेला शुभम पाटीलला आपण पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. 4थं षटक गोलंदाजी मार्क मध्ये ऋतिक पाटील एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे संघाचा. अचूकतेने तोही गोलंदाजी करतोय, वेगाने गोलंदाजी करतो. त्याच्या गोलंदाजीतला क्लास आपण पाहिला, त्याच्या गोलंदाजीतला दर्जा पाहायला मिळाला. आज या षटकामध्ये किती धावा रोखेल? चला व्यासपीठावरती करूया सन्मान. कोळेगावचे प्रथम नागरिक तथा उद्योगपती आदरणीय अजितजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूयात. मी विनंती करतोय कैलासदादा पाटील आपल्या शुभ पावन पवित्र हस्ते आपण करूयात अजितदादा पाटील यांचा शुभ सन्मान. कोळेगावचे प्रथम नागरिक तथा उद्योगपती अजितदादा पाटील यांचा सन्मान. 22 धावा फलकावरती एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जात असताना आपण पाहत आहोत. चला ऑफिशियल स्कोरर धनेश्वरजी मुकादम सर, आपण कुठे असाल तर कृपया यायचंय. धनेश्वरजी मुकादम सर. बावीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. कारण स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय आणि ऋतिक पाटील गोलंदाजी मार्फत. यावेळेचा बॉल बॅकफुटला येत असताना खाली राहिला होता. एक सबमरीन डिलिव्हरी डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे कावा त्या ठिकाणी फेकी करतोय. तद्वर मात्र केवळ एकेरी धावीत येत असताना पाहायला मिळत आहे. केवळ एक सिंगल आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एका एकाने भर पडतीये. थेंबे थेंबे तळे साचे. अनेक वेळेला आपण खऱ्या अर्थानं असंही म्हणतो ना, जिथे दिपेजी माने साहेब, मुंबईची लोकल ही लाईफलाईन मानली जाते. क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे, परंतु ही क्रिकेटची भाकरी आहे ना, सध्याच्या घडीला पुलावापासून दूर ठेवते या खेळाडूंना. निश्चित करणची ही खासियत आहे, परंतु आता उशीर झालाय कारण 3 षटकं जवळजवळ संपली आहेत. 4थ्या षटकाचा खेळ प्रारंभाकडे आहे आणि इथून वेग वाढवणं गरजेचं आहे. त्याकरिता डगआउट मधून त्यांच्यापर्यंत निरोप देखील पोहोचला असणार आहे जरूर, कारण 23 धावाच आहेत केवळ धावफलकावरती. इथून जर पाहिलात तर 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अधिकाधिक धावा बनवणं गरजेचं आहे. इथून मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे, कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 23 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावर ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला आले, डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेटत असताना इन टू द गॅप सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चौकार. काही फटका खेळला जबरदस्त. टेप बॉलच्या या ओव्हरमध्ये देखील धावा येऊ शकतात हे दाखवतोय मयूर मर्दे. जबरदस्त फटक्यांची निवड करत असताना यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू सीमा पार पाहायला मिळाला. मयूरच्या बॅटमधून हा 3रा चौकार आतापर्यंत त्याच्या या इनिंग मधला. मयूर मर्देचा हा स्ट्रोक जर का एखाद्या कोल्हापुरीच्या प्रेक्षक वर्गाने पाहिला असताना, मर्दा चांगला स्ट्रोक खेळला. उद्वेसीच्या बाहेर हा दिशाहीन राहू शकतो. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा. कुठे ना कुठेतरी जास्तीची ताकद लावण्याचा प्रयत्न केला की काय ऋतिक पाटीलने, त्याने एक्स्ट्रा रन खर्च केली आहे. एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या 28. ऋतिक पाटील हा तोच खेळाडू आहे ज्याने टिप बॉल मध्ये एका धाब्याचं षटक हाताळलं होतं. बॅकफुटला यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 रन्स ऑन दी बोर्ड. एकोणतीस धावांवरती धावफलक इथं मात्र स्थिर राहत आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर टेप बॉल ओव्हर मध्ये ऋतिक पाटील पुनश्च एकदा कमबॅक करून दाखवतोय आपल्या टीम करिता. टेप बॉल मध्ये एक मुभा आहे फलंदाजांना, किती वेळा तुम्ही चेंडू बदलू शकता जर तुम्हाला तशी अडचण वाटली तर, आणि हे एक या खेळाच्या दृष्टीने योग्य आहे. 18 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात ऋतिक पाटीलनं. त्याला यश मिळालेलं नाहीये. 9 चेंडूंचा स्पेल त्याचा राहिलाय.
वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये तो दाखल झालाय टेप बॉलच्या या षटकाकरिता 29 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना धाकटी डहाणू टीमच्या 29-0 हाफ ट्रॅकर वेगाने इथे पाहायला मिळतोय. टेप बॉलच्या या चेंडूची एक वैशिष्ट्य हे देखील राहिले ना, काही वेळेला चेंडू खाली राहतो, काही वेळेला उसळी प्राप्त होते. हा बॉल पहा, उसळी घेणारा अगदी नाकाच्या समोरून, डोळ्याच्या समोरून अगदी यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्याला तितकीशी उसळी देखील प्राप्त झाली होती. ऋतिक पाटील हाफ ट्रॅकर मॅचची लिडिंग एज घेतली आहे, संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक दोन्हीही धावतात. झेल इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये येण्यासाठी. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. प्रयत्न चांगले होते दोन्ही क्षेत्ररक्षकांचे, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल इथे निसटलाय. रन्स आल्यात. पहा ऍक्शन रिप्ले. मॅचची लिडिंग एज घेतली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आले जरूर, परंतु दूर राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक. तिथे रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. त्या दोन धावा येत असताना संघाची धावसंख्या 31. निश्चित जयेश सर, झेलचा प्रयत्न झाला, परंतु होप दोन्ही खेळाडू शाबूत असतील, व्यवस्थित असतील. कारण ज्या पद्धतीनं थोडंसं कॉलॅप्स झालं, एकमेकांना कॉलिंग न केल्यामुळे टक्कर झाली, परंतु कोणत्याही प्रकारची इजा मला वाटते पाहायला मिळत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे खेळाच्या दृष्टीने, कारण खेळामध्ये या अशा गोष्टी घडत असताना खूप मोठे अपघात देखील घडत असतात, ते देखील टाळणं गरजेचं आहे. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे धावफलकावरती, 31 धावा. या मॅच मध्ये षटकार आणि चौकारांचा जणू काय तुटवडा पडलाय. इथे अशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे, कारण आपण पाहिलं ना तर मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येतो विवेक. तद्वर एक धाव निश्चित. फेकी चांगल्या एंडला झाली आहे. इथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर मर्देला परतावा लागेल. खेळाडू क्रमांक पहिला 32 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 ला 1. 32 धावा झाल्यात आणि आपण नक्कीच 70-70च्या मिशन 1 मिलियन वर आहोत आणि आपण पाहतोय 8.5 लाख सबस्क्रायबरच्या दिशेने वाटचाल करतो. आणि मी मगाशी देखील अनाउन्समेंट केली होती की तुम्हाला 5 70-70च्या बॅट सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात, त्या दिल्या जातील. 5 शूज दिले जातील आणि 5 टी शर्ट्स दिल्या जाणार आहेत. त्याचा देखील ड्रॉ अगदी थोड्याच वेळात होणार आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायचंय. आणि आपला सबस्क्रायबर मीटर आता नक्कीच उभारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्त 250 सबस्क्रायबर आता शिल्लक राहिलेले आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. पहा 8,49,785-86, म्हणजेच काय तर फक्त 200 सबस्क्रायबर आता पूर्ण करायचे आहेत, 210 करायचे आहेत. आणि लगेच जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर 15 जे भाग्यवान विजेते प्रेक्षक आहेत त्यांना या 5 बॅट, त्याचबरोबर 5 70-70चे स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर 5 आकर्षक टी शर्ट कुरिअरद्वारे आपण लगेच ड्रॉद्वारे देणार आहोत. धन्यवाद. या आधी आपण पाहिलं होतं की जिथे 10 भाग्यवान विजेत्यांना आपण बदलापूर असेल, पनवेल असेल, वसई या ठिकाणी कुरिअर देखील पाठवलेले आहेत. अगदी त्याच वेळेला जर अजूनही आपण घर बसल्या ही स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतात, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घरी आई बाबांच्या मोबाईलवरूनही आपण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता, कारण 15 भाग्यवान विजेते हे आपल्या एका सबस्क्राईबमुळे भाग्यवान विजेत्यांना खूप काही मोलाची भेट मिळेल. 8,49,000 आणि हो 8,50,000 सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण झालेला आहे 70-70 स्पोर्ट्स वर. आता थोड्याच वेळात एका ओव्हर नंतर आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्यानंतर 15 भाग्यवान विजेत्यांना बॅट, त्याचबरोबर शूज आणि टी शर्ट देणार आहोत. धन्यवाद. विवेक शिलार. पहिला बॉल नो लुक स्ट्रोक, ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करण मोरेचा वार, सारेजगार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. छोटा तीर लेकिन वार करे गंभीर. काय जबरदस्त फटका. पहा तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. नो लुक, कोणत्याही पद्धतीनं चेंडूवरती नजर नव्हती, परंतु टायमिंग काय होतं प्रॉपर. छोटा पॅकेट बडा धमाका. आपल्या शरीरापेक्षा खेळाची ताकद जाणतो तो आणि आपल्या खेळाच्या या उंचीवरती स्वार होऊन धावफलक जाऊन ते पोचते 38 या आकड्यावरती. करण मोरेच्या बॅट मधून षटकार आला, परंतु तारिबजी सय्यद सर अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. 8,50,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि आणखीन एक मोठा माइलस्टोन आपण 1 मिलियनचा उद्याच्या दिवसापर्यंत नक्की पूर्ण करू. हे
संपूर्ण क्रिकेट प्रेक्षक वर्गाकडून, क्रिकेट रसिकाकडून तुम्हाला आणि संपूर्ण टेनिस विश्वाला एक मोठी भेट असेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार चौकार. काय फटका खेळलाय पहा. फुलटॉस होता, केवळ दिशा दाखवली. वन बाउन्स वरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त फटकेबाजी करण मोरेची. धावफलक 4 न वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 42 या आकड्यावरती. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ना, हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून करण्यात आलेला पाहायला मिळालाय. छोटा पॅकेट, बडा धमाका, आणि काय धमाके केलेत. या षटकामध्ये धावा गोळा करायला सुरुवात केली, हात खोललेत. पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा हा चेंडू चॉप केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक सिंगल वेगाने घेतली आहे. दुहेरीसाठी पलटले होते जरूर प्रथमेश राठोड आणि अगदी त्याच वेळेला करण मोरे. हे दोन्ही आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. 43 ला 1, 5वं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. धाकटी डहाणू संघ सध्याच्या घडीला मॅच मध्ये शिरकाव करतोय. निश्चितच शिरकाव पाहायला मिळतोय, कारण पाहिलं की या अगोदर करण शांत होता, परंतु या अगोदरच्या 2 चेंडूवरती जी फलंदाजी त्यानं केली आहे अतिशय उपयुक्त राहिली आहे त्याच्या टीम करता. 43 वरती लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश राठोड ॲज आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना या टीम मध्ये दाखल झालाय. तो सोलापूरहून भिवंडी शहरामध्ये. आता मात्र त्याला आपल्या नावाचा डंका पिटावा लागणार आहे या क्रीडा नगरीमध्ये. प्रथमेश सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु त्याच्या बॅटमधून धावा अपेक्षित असतील. हवेचा बॉल हलक्या हाताने संयमाने रिस्पेक्ट दिली या बॉलला आणि इथे एक सिंगल प्राप्त केली आहे. एकेरी धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलकावरती 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून पहा प्रथमेशनं संयम दाखवलाय, कारण त्याला माहिती आहे करण जो चांगल्या लईमध्ये आलाय आणि त्याच्या लईला साथ देणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं उपयुक्त खेळ त्यानं साकारलाय मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेने आपलं खातं उघडलंय. 44 ला 1, डबल 4. एक खेळाडू इथे बाद झालाय, परंतु करण यावेळेला आणखीन एक ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय जरूर. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईन वरती. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. फेकी करण्यात आली, तदवर मिळाली धाव 1. 45 ला 1 पाहायला मिळतात. या अगोदर देखील आपण उल्लेख केला की गोलंदाजी जेवढी चांगली झाली ना, तेवढ्याच चांगल्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकांचं देखील. धावफलकावरती 45 धावा. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल 5व्या षटकातील. 45 ला 1, 5वं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केला, इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश राठोडच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोअरबोर्डवर आकारच घेईल. 49 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. जसं की आताच 70 स्पोर्ट्स वर 8,50,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामुळे जसं बोललोय तसं चालावं लागेल आणि त्याचमुळे आता आपण 5 बॅटसाठी ड्रॉ करतोय. सर्वप्रथम 70च्या 5 बॅट दिल्या जातील. तर 5 बॅटसाठी हा ड्रॉ केला जाईल आणि तो ऑनलाईन होतोय. जे आमचे प्रेक्षक सध्या 70 वर पाहतात, विनर लोडिंग आहे. थोड्याच वेळात ते सर्व 5 भाग्यवान विजेते तुमच्या स्क्रीनवर येतील आणि मग त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. 70 मिशन 1 मिलियन गिव्ह अवे सध्या हा कॉन्सेप्ट सुरू आहे. गुगल फॉर्म वर तुम्ही लगेच तुमचं फॉर्म सबमिट करू शकता. तर भाविक भोईर हा जो सबस्क्रायबर आहे याला एक बॅट दिली जाईल. लॉर्ड बंड्या याला देखील एक बॅट दिली जाईल. त्यानंतर ओमकार अशोक नागटी याला एक बॅट इथे दिली जाईल. अभय जमदरे याला एक बॅट देण्यात येणार आहे. हर्ष कांबळे याला देखील एक बॅट दिली जाणार आहे. हे भाग्यवान विजेते आहेत 5 बॅटसाठी 70 स्पोर्ट्स कडून. आपण जी बॅट पाहतोय सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. या 5 बॅटचे हे भाग्यवान विजेते आहेत. भाविक भोईर पासून हे सर्व प्रेक्षक आपल्याबरोबर जॉईन झाले आहेत. या ओव्हर नंतर परत एक वेळा पुढच्या 5 भाग्यवान विजेते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ते असतील शूज साठी. त्यांना स्पोर्ट्स शूज दिला जाईल 70 स्पोर्ट्स कडून. हा बॉल डाऊन द ग्राउंड केल्यावरती बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना विवेकला आपण पाहतोय. रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्या. त्या 2 कौतुक करेन मी विवेक शेलारचं. क्षेत्ररक्षणही केलं आणि अचूकतेने फेकी देखील. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली यावेळेस मात्र विवेक शेलारच्या माध्यमातून.
सातत्यानं क्रिकेटचा सराव आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य पणाला लावत असताना विवेक आपल्या या संघाकरिता आज आयकॉन खेळत असताना वडवली बी टीम करिता 2 धावा निश्चित वाचवल्या म्हणायला हरकत नाहीये. धावफलकावरती सांघिक अर्धशतक प्रथम फलंदाजी करत असताना सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू संघाच्या. अर्धशतक 51 पुढचा चेंडू घेऊन शुभम. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर रीच मध्ये नव्हता परंतु अगदी खेचून खेळलाय थर्ड मॅनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर करण मोरेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. करण मोरे थांबायचं नाव घेणार नाही. आता मला लय सापडली आहे इथं. पालघरहून मी का आलो आहे, नवली ते भिवंडी हा माझा प्रवास का आहे हे मात्र दाखवत असताना पहा क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालं. फंबल झाले आणि वेगानं मागे निघून गेला चेंडू थर्डमॅन बाउंड्री बाहेरच्या दिशेनं. या चौकारानं सांघिक धावफलक जर पाहिलं तर 55 धावा धावफलकावरती. करण जर पाहिला तर वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 27 वरती. प्रथमेश राठोड आलाय त्याच्या साथीला, तो खेळतोय 5 या आकड्यावरती. एक हाती किल्ला लढवलाय, एक पात्री अभिनय करतोय. छोट्या चणीचा जरी खेळाडू असेल तरी देखील मैदानाच्या आतमध्ये तो लढलाय नडलाय. प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः विचार करण्यास त्याने भाग पाडलाय. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, एक रन वेगाने घेतली आहे. दुहेरीसाठी प्रयत्न परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर दोन्ही पायांच्या मधोमध बनला. इंडिया गेट. धावा आल्या त्याच्यावर चौकार. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळला तदनंतर पहिली धाव वेगानं घेतली, प्रेशर बिल्ड केलं क्षेत्ररक्षकावरती. वेगानं फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडूवरती नजर नव्हती आणि त्याचा फायदा झाला करण मोरेला, त्याचा फायदा झाला धाकटी डहाणू संघाला. धावफलक जाऊन पोहोचले 59 या आकड्यावरती. गावाकडून या गोष्टी होणं अपेक्षित नाही. कल्पेश होता त्या ठिकाणी. कल्पेशला आपण पाहिलं, कमलेश आणि कल्पेश ही 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेहमी पाहायला मिळत असते. स्कोर कार्ड वरती दाबा ते 59. एक खेळाडू झाला बाद. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर रूम दिलाय, कट केलाय. डीप एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाकाच्या बाहेर आणखीन एक. करण मोरे अगदी चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी करतोय. चौकार आलाय. चौकारांची हॅट्रिक साकारली आहे. आजच्या रजनीमधील पहिली चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. ती करण मोरेच्या बॅट मधून लगातारचा 3रा चौकार. यावेळेस मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना धावफलक 63 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 लाखाहून अधिक प्रेक्षक वर्गाने या स्पर्धेला पसंती दिली आहे. 10,60,000 प्रेक्षक वर्गाने पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः डोक्यावरती घेतले. या स्पर्धेने संपूर्ण विक्रम मोडीच काढलेत, मापदंड ओलांडलेत. आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी स्पर्धा आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. चौकार आलाय. 63 धावा, 17 बॉल, 35 वरती नॉट आउट खेळतोय करण मोरे. ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला सुरुवातीच्या कालखंडामध्ये संयमाने खेळत होता, एका क्षणाला वाटलं की संघ बॅकफूट वरती आहे, डॉमिनेट करतायत गोलंदाज. अशा परिस्थितीमध्ये त्याने प्रतिस्पर्ध्याला विचार करण्यास भाग नव्हे तर सळो की पोळो करून सोडलाय. धावा त्याच्या बॅटमधून येत असताना 63 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. करणची ही खेळी मात्र दाखवते की तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याकरिता लढावं लागणार आहे, भिडावं लागणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः एकटा भिडतोय धाकटी डहाणू संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. शुभम पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक दूर राहील परंतु चेंडूवरती वेगाने येतोय. चपळता, लवचिकता, फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि जिगरा हे चांगलं क्षेत्ररक्षकाची एक खूबी असते आणि त्या सर्व गुण संपन्न असा क्षेत्ररक्षक विवेकला आपण पाहतोय. निश्चित चांगली फेकी यावेळेस पाहायला मिळाली. प्रथमेश जर पाहिला तर स्ट्रायकर एनकडे जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2 बॉल त्यानं फेस केले आहेत. धावफलकावरती सांघिकरित्या पाहिलं तर 64 धावा. आजच्या रजनीमध्ये ज्या पहिल्या इनिंगमध्ये धावा उभारल्या गेल्या त्या धावसंख्येकडे वाटचाल आतापर्यंत मात्र राहिली आहे. ती अर्थातच धाकटी डहाणू टीमची. 64 1. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 5वं पाहायला मिळतं प्रथमेश राठोड. आता या राठोडला ना राऊडी राठोड सारखा परफॉर्मन्स करावा लागेल, कारण इथून त्याची बॅट मोठे स्ट्रोक साठी येतील का त्याच्या बॅटमधून स्ट्रोक पाहावा लागेल. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅटची आतली कड घेतली, शॉट फाईन लेगला
चेंडू ट्रॅव्हल होतो, एक सिंगल इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या बनली आहे. 6 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहिला तर संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 65 झाल्यात. शेवटच्या अखेरच्या एका षटकाचा खेळ शिल्लक असताना इथून जर पाहिलं तर फुलटॉस चेंडूवरती केवळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. करण थोडासा नाखुश आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये त्याला स्ट्रायकर एंडकडे राहणं गरजेचं होतं. 18 चेंडू 36 धावा, 200च्या स्ट्राईक रेटनं तो आतापर्यंत फलंदाजी करतोय. पुढील 5 जे भाग्यवान सबस्क्रायबर आहेत त्याच्याकडे आपण आता वळतोय, ज्यांच्यासाठी 5 स्पोर्ट्स शूज देण्यात येणार आहेत 70-70 स्पोर्ट्स कडून. आणि ते पुढील 5 भाग्यवान विजेते हे अशा प्रकारचे आहेत. सध्या 3018 क्रमांकाचा भाग्यवान विजेता संकेत तुळसकर, त्यानंतर 4394 क्रमांकाचा फॉर्म ज्याचा होता तो मयूर यशवंत भोईर, त्याच्यानंतर 6186 क्रमांकाचा भूषण विलास गोतारणे, त्याचबरोबर 12913 क्रमांकाचा फॉर्म ज्याचा होता सुनील थोतम, आणि त्याचबरोबर 16393 क्रमांकाचा मोहित मेढेकर. हे जे सर्व भाग्यवान विजेते आहेत यांचे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेले आहेत, त्यांना फोन केला जाईल आणि त्याचबरोबर तुमचे पत्ते आम्हाला जर मिळाले तर लगेचच तुम्हाला कुरिअरद्वारे 70-70 स्पोर्ट्सचे स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. धन्यवाद. 6 षटकांचा खेळ संपला. 65 धावा धावफलकावरती आहे. दिपेजी माने सर, अजून का हवं? घर बसून पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी ही भरघोस पारितोषिक आहेत. घर बसल्याही तुम्ही बॅट मिळवू शकताय, घर बसल्याही तुम्ही शूज मिळवू शकताय, घर बसल्या तुम्ही अगदी त्याच वेळेला टी शर्ट्स मिळवू शकताय. प्रेक्षक वर्गालाही खूप काय दिले या स्पर्धेने, आणि म्हणून की काय या महाराष्ट्राचा मान सन्मान आणि टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. निश्चित प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे ही स्पर्धा म्हणजे, आणि निश्चित येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये प्रेक्षक उत्कंठेने वाट पाहतील या स्पर्धेची. शेवटचा अखेरचं षटक गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. 65 यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आला चेंडूवरती. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. केवळ एक धाव आली आहे. 66 धावा धावफलकावर. 36 वरती खेळतो. 18 बॉल 36 धाव संख्येवरती नॉट आउट आहे. करण मोरे, त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का? या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण 5व्या रजनीमध्ये पाहायला मिळालं प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. पहा 8,50,500च्या पुढे चाललोय आता आपण. सबस्क्रायबर मीटर जो आहे ना तो वेगानं धावू लागलाय. जबरदस्त स्पीड पकडलाय आमच्या या सबस्क्रायबर मीटरनं, आणि एवढं प्रेम आहे 70-70 स्पोर्ट्स वरती रसिक मायबाप प्रेक्षकांचं. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूंचा सामना करत असताना 36 धावांवरती खेळतोय करण मोरे. 5 चेंडू त्याच्याकडे शिल्लक आहेत. त्याला अर्धशतकाकरिता इथून 14 धावांची गरज आहे. 66 हा बॉल देखील मोठा स्ट्रोक केलाय. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. या फटक्याचे व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओज काढावे, पहावे आणि पाहतच राहावे. एवढा देखणा दर्जेदार डौलदार षटकार पाहायला मिळतोय करण मोरेच्या बॅट मधून. अतिशय जबरदस्त. पहा, अगदी पाहिलं ना तर ज्या दिशेनं चेंडू आला त्याच दिशेनं फटक्याची निवड केली करणनं. जबरदस्त अपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि जबरदस्त फटका करणच्या बॅटमधून. फटका खेचल्यानंतर तो काही काळ थांबला. प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की तू खीच मेरी फोटो. हा बॉल देखील पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथ वरती गॅप मध्ये खेळलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक तर घेतली आहे, दुहेरीसाठी पलटला प्रथमेश राठोड. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये तो होईल बाद. संघाला दिलाय धक्का क्रमांक 2. धावपलकावरती धावांचा विचार केला तर ही एकेरी धावच गणली जाईल. धावपलकावरती धावा झाल्या 73. अजूनही जर विचार केलात ना तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळं प्रत्येक मॅच मध्ये आलेला 80चा टप्पा गाठला जाणार का, हा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील प्रश्न. परंतु या प्रश्नाचं उत्तर या 3 बॉलवरती करण मोरे आणि त्याच्या साथीला संघनायक प्रज्योत अंबिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार. बारी सबकी बारी. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 42 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय करण मोरे. त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. करण रन रेट 11.23च्या करण रन रेटने धावा आल्यात 81 बनू शकतील.
शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक प्रीतम बारीला आपण पाहतोय जो नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला आणखीन एक नो लुक स्ट्रोक केलाय. अविश्वसनीय, आकर्षक, अद्भुत आणि येणारा हात दर्जेदार षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त फटका. पहा दुसरा नो लुकचा शॉट यावेळेस मात्र पाहायला मिळाला करण मोरेच्या बॅटमधून. यावेळेस जर पाहिलं ना जयेश सर तर टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि अंतर देखील मगाच्या फटक्यापेक्षा जास्त होतं. कमाल है, धमाल है. ये खिलाडी बेमिसाल है. बॅटिंग आवडली असेल तर या खेळाडूसाठी टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय स्ट्रोक खेळलेत, काय स्ट्रोक खेळलेत. धावा संघ अडचणीमध्ये होता. प्रत्येक खेळाडू म्हणत होता की संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. आणि या एकट्या पठ्ठ्याने संघाची नाव पैल तिरी घेऊन गेलाय. 79 धावा धावफलकावरती आहे. 49 रन्स वरती तो नॉट आउट खेळतोय. अर्धशतक क्रमांक दुसरं पाहायला मिळेल का. करण मोरे स्ट्राइक एंड वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होते जयेश. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. इथे अर्धशतक कंप्लीट करत असताना करण मोरे पाहायला मिळतोय. फेकी चांगली झाली है. इस टीम की ये जान है. टेनिस क्रिकेट की आन बान शान है. ये खिलाडी अर्धशतकों का प्रधान है. करण मोरे साठी एकदा जोरदार टाळ्या उद्यात मित्रांनो. रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स अर्थातच तारिफजी सय्यद यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील प्रत्येक अर्धशतक वीराकरिता. वाह करण मोरे, जबरदस्त. अर्धशतक नव्हे तर प्रेक्षकांची मन देखील जिंकली आहेत करण मोरेनं. जबरदस्त फलंदाजी. 22 बॉल 51 धावांची जबरदस्त पारी. सुरुवातीच्या क्षणाला असं वाटलं होतं की तो कुंथत खेळतोय, परंतु तदनंतर गोलंदाजाला कुंथवायला लावलं त्याने. काय स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. या षटकामध्ये हाणलंय जयेशला. 5 बॉल मध्ये 16 आल्यात. 81 बनल्यात. 81ला 2. गोलंदाजी मार्क मध्ये जयेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला केला. मिस टायमिंग आहे. जरूर क्षेत्ररक्षक पोहोचेल का. त्याआधी इथे धावा कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात त्या 2. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फेकी थोडीशी स्वेअर झाली. तिसरी धाव घेत असताना करण बाद झालाय. परंतु या मॅच मध्ये त्याने केलेली बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये करण मोरेच्या इनिंगसाठी. करण मोरे 53 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि या अर्धशतक वीर इथे तंबूच्या दिशेने येत असताना संघाची धावसंख्या तब्बल पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर बनली आहे 83-84 टार्गेट या मॅच मध्ये. निश्चित 83 ज्या झाल्या ना त्यापैकी 53 धावा जवळजवळ ज्या आल्यात त्या अर्थातच करण मोरेच्या बॅटमधून. काय जबरदस्त खेळलाय. सुरुवातीला दाखवलेला संयम आणि अंतिम क्षणी केलेला हल्ला हा या खेळाचा वैशिष्ट्यांचा भाग राहिलाय. अप्रतिम खेळी साकारली आहे. यावेळेस मात्र करणने सांगितलं की सुरुवातीला मी जरूर संत होतो परंतु मी शांत बसायला संत नाहीये आणि माझ्या लढाईला देखील अंत नाहीये. असाच काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्या डावाला मात्र जबरदस्त आकार दिलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात. त्या निश्चितच 83 जिंकण्याकरिता 84 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पेलण्याकरिता फलंदाज दाखल होतील. त्याच वेळेस मायक्रोफोन वरती महाराष्ट्राचा लडका आवाज कुणालजी दाते सर. धन्यवाद. त्या अगोदर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. करण मोरेच्या या अर्धशतकासाठी तारिफ सय्यद 70 स्पोर्ट्स यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सुरेश बाळाबाबा म्हात्रे प्रतिष्ठानचे संघ मालक केतनजी तरे यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी परत एक वेळा महत्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही पहिल्या दिवशी देखील केलेली आहे. या स्पर्धेमध्ये कोणाच्या शुभेच्छा आपण देत नाही आहोत. प्रत्येकाला विनंती आहे शुभेच्छा इथे दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पारितोषिक जर तुम्हाला लावायची असतील तर ती मात्र खेळ झाल्यानंतर लावली जातील आणि त्याच नंतर तुमच्या नावाची अनाउन्समेंट होते. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाची सूचना अशी आहे की ते पारितोषिक रक्कम हे 5,000 व त्यापेक्षा जास्त असावी. ही आताच महत्वपूर्ण अनाउन्समेंट परत एक वेळा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे कुठल्याच पद्धतीच्या शुभेच्छा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात नाहीत. धन्यवाद. यानंतर परत एक वेळा मिशन 1 मिलियनच्या गिव्ह अवे कडे आपण वळणार आहोत, जिथे 5 भाग्यवान प्रेक्षकांना आता आपण देणार आहोत 5 टी शर्ट 70 स्पोर्ट्स कडून. आणि ते भाग्यवान प्रेक्षक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय कालिदास केने. 503 क्रमांकाचा त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म होता और ये गोरसई के है.
अक्षय कालिदास केने गोरसेचा आहे. त्याचबरोबर अविनाश मलिक 5215 क्रमांकाचा त्याचा गुगल फॉर्म होता. त्यानंतर 7021 क्रमांकाचा फॉर्म होता राज सिंगचा, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 8979 क्रमांकाचा फॉर्म होता दत्तात्रय राजेंद्र वाघ याचा. त्यानंतर 14417 क्रमांकाचा फॉर्म होता मनोज धर्मा सिंध याचा. या सगळ्यांना आता आपण परत एक वेळा 5 टी शर्ट इथून पॅक करणार आहोत आणि कुरिअरद्वारे उद्या किंवा परवा तुमच्या घरी त्या येतील. धन्यवाद. आणि मला वाटते गोरसेचं जे कुरिअर आहे अक्षय कालिदास केने, कुरिअरचे पैसे वाचतील ते ज्ञानेश्वर आपले जे स्कोरर आहेत त्यांच्याकडे दिलं ते अजून बरं होईल. एक वडवलीचाही आहे त्याच्यामध्ये नाव मेघराज, तर 2 इथलेच आहेत. वडवलीचाही आहे आणि त्याचबरोबर गोरसेचाही आहे. पहिला डाव इकडे संपलेला आपण पाहिलेला आहे. बाळ्या मामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना त्यांना आपण अनुभवलं. 83 धावा धावपलकावर बनल्या गेल्या. 84 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सामने जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये मौलिक 11 चेंज द गेम वडवली ब या संघाला. अत्यंत चांगली फलंदाजी करण मोरेची आपण पाहिली. विशेषत्वाने जर विचार केला करण मोरेचा तर सुरुवातीच्या 8 चेंडूंमध्ये 8च धावा त्याने धावपलकावर जोडल्या होत्या. त्यानंतर आक्रमकतेने तो खेळताना आपण पाहिला. एकंदरीत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, 4 चौकार, ज्यामध्ये चौकारांची तिकडी सुद्धा करण मोरेने दाखवली. व्यक्तिगतरित्या दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये अर्थात महायुती ग्रामीण धमाका बिग बॅचच्या या सीझन मध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. नक्कीच. आणि सुनील शेळकेजी तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभागी होत आहे. आता जरी मध्यरात्र झाले तरी देखील तुम्हाला मी विचारेन कसा वाटला माहोल. 70-70ची आतापर्यंतची ही 15वी बिग बॅश लीगची स्पर्धा आहे. 3री ग्रामीण धमाका बिग बॅश लीग आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आल्यानंतर 70-70 स्पोर्ट्स बरोबर कॉमेंट्री करण्याचा तुमचा अनुभव कसा राहिलाय? अत्यंत चांगला अनुभव आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगल्या स्मृती आम्ही बरोबर घेऊन जाऊ. ही स्पर्धा डोळ्यात साठवून ठेवलेली आहे. या स्पर्धेच्या चांगल्या आठवणी यानंतर चिरकाल आमच्या स्मरणामध्ये राहतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही. इथला जे ॲटमॉस्फिअर आहे, थ्रिलिंग ॲटमॉस्फिअर, त्याचबरोबर इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर पाहायला मिळालं. सगळे जे स्टँड आहेत ते प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले आहेत. त्याचबरोबर जिकडे जिकडे प्रेक्षकांना संधी मिळेल तिकडे तिकडे ते उभे राहत असताना क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटला फार मोठा तडका मिळालेला आहे. ग्रामीण क्रिकेट आता ऑल इंडिया फॉर्मॅटच्या बरोबर खेळलं जाऊ लागलेलं आहे, कारण 2 आयकॉन खेळाडू ग्रामीण संघाला इथे दिलेले आहेत. त्यामुळे ही संकल्पना अत्यंत चांगली आणि मोठी संकल्पना आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आणि तो स्तर म्हणजे आपल्या गावापासून आपण सुरुवात करत असतो, तिथून पुढे विभागाचं प्रतिनिधित्व आपण करतो, तालुकास्तरीय क्रिकेट खेळतो, जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होत असतो, राज्यस्तरावर आपण जात असतो आणि त्यानंतर मग भारतभर अर्थात ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट खेळण्याची आपली खरं तर तिकडे आपलं ते ड्रीम असतं. आणि त्याचमुळे ते जे स्वप्न आहे ते स्वप्न आता इथून पुढे ज्यावेळेस ऑल इंडिया आयकॉन बरोबर ग्रामीण खेळाडू खेळतील त्यावेळेस ते सुद्धा बघतील. त्यामुळे ह्या स्पर्धेने खूप काय दिलेले कुणाल दाते सर. खूप मोठ्या आठवणी घेऊन चाललात तुम्ही. परंतु उद्या सेकंड सेमी फायनल या स्पर्धेची होणार आहे आणि ती 8 वाजता खेळवली जाईल. वाशी इंडियन्स दारावे, कॅप्टन सचिन नाईक, आयकॉन खेळाडू एजाज कुरेशी आणि विजय पावले असतील. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी सेकंड सेमी फायनल मध्ये खेळतील. उद्या सूरज केने कॅप्टन आहे, त्याचबरोबर करण अंबाला आणि फरदीन काझीचा खेळ उद्या सेकंड सेमी फायनल मध्ये पाहायला विसरू नका. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पहिल्या सेमी फायनल मध्ये उद्या
आरसीसी पेठचा संघ म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ, आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांना उद्या बरोबर 6 वाजता इथे पहिली सेमी फायनल खेळायची. त्याच्यामुळे 5 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे. 6 वाजता पहिली सेमी फायनल सुरू केली जाईल आणि त्याच्यानंतर 8 वाजता दुसरी सेमी फायनल ही गोरसई आणि दारावे या 2 टीमच्या दरम्यान होईल. आरसीसी पेठ विरुद्ध या मॅच मधला विजेता हा पहिली सेमी फायनल उद्या ठीक 6 वाजता खेळेल. 5 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. धन्यवाद. 83 धावा बनलेले आहेत पहिल्या डावामध्ये, 84 बनवायचे. दुसऱ्या डावामध्ये या अगोदर आपण जितके सामने पाहिलेले आहेत ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये 80च्या वरच धावा बनलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ संघाने 82 धावा बनवल्या होत्या. आजच्या रजनीतील तो पहिला सामना आपण पाहिला होता. 83चं लक्ष पार करता आलं नव्हतं एनपी स्पोर्ट्स उत्तनला. दुसरी मॅच आपण बघितली ज्यामध्ये वाशी इंडियन दाराबेने 87 धावा धावपलकर जोडल्या. 88चं टार्गेट इन फ्रंट ऑफ पलक एंटरप्राइजेस स्पोर्ट्स वाकण संघासमोर ठेवलं. तिथे ते टार्गेट त्यांना दरम्यान तिकडे चेस करता आलं नव्हतं. आणि तिसरा सामना आपण पाहिला MS झाई याने 82 धावांचा खरं तर तिकडे चेस करायचा होता. त्यांनाही 82 धावा बनवता आल्या नाही. म्हणजे पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब संघाने 81 धावा बनवल्या होत्या. आणि चौथा सामना आपण आजच्या रजनीतील बघतोय जिकडे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणूने 83 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे कुणाल सर पहिला डाव इथे 80च्या अवतीभोवती राहिलेला आहे. आजच्या रजनीतील हा ॲव्हरेज स्कोर राहिलेला आहे. हो नक्कीच, 4ही सामने झालेत. ऑलमोस्ट 80 धावा इथे स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी मगाशी देखील उल्लेख केला होता की आज खेळपट्टी एक वेगळाच रंग दाखवते. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर दुसरी एक खेळपट्टी आहे ती सिमेंटची आणि त्याच्या बाजूला ही मातीची खेळपट्टी आहे. असं जाणवलंच नाही ज्यावेळेला ड्रोन व्ह्यूने आपण ते दृश्य दाखवलं त्यावेळेला असं वाटलं की कुठेतरी सिमेंटचीच खेळपट्टी बनवलेली आहे की काय. फलंदाजी खूप दर्जेदार झाली आजच्या रात्रीमध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तारिफ सय्यद देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत 70 स्पोर्ट्स कडून. प्रत्येक ओव्हरच्या मधोमध त्यांच्याशी चर्चा होईल. प्रीतम बारीने षटकाला सुरुवात केलेली आहे आणि त्यावर पहिल्या चेंडूवर इथे आघात चढवलेला आहे तो म्हणजेच लेफ्ट हँड बॅटर ओमी किनिडे. ओमीची सुरुवात दमदार दर्जेदार चौकार. समोर ठेवलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका आपण पाहिला. चेंडूने सीमारेषा गाठली, चौकाराला. चांगला फटका, चांगला फटका. एलईडीच्या समोर आताही काही प्रेक्षक बसलेले आहेत. ती एलईडी सोडून बसा प्लीज, विनंती आहे. लास्ट मॅच आहे, भरपूर जागा आहे. एलईडीच्या समोरचे प्रेक्षक प्रयत्न केला. मैदानाच्या आतमध्ये खळबळजनक क्रिकेट. ज्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात केली होती त्या फलंदाजाला ती सुरुवात टिकवता आली नाही आणि दुसऱ्या चेंडूवर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शारीरिक संतुलन तिकडे गमावत असताना फलंदाज ओमी केनेला आपण पाहिलं आणि एसटीच्या मागून एसटी रक्षकाने त्याचं काम तमाम केलं. ओमी बाद पडला तो अक्षरशः आणि बॅटच त्याची पोहोचलेली नाहीये त्या क्रीजच्या आतमध्ये आणि पायामध्ये आपण जर पाहिलं तर थोडीशी अडकाठी वाटली तिथे आणि त्याचमुळे आता त्याला जावं लागतंय डगआउट मध्ये. हा देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमधले रेअर डिसमिसल मध्ये गणला जाईल कारण स्विच हिटचा प्रयत्न होता. पहा पाय त्याचे एकमेकात गुंतले गेले आणि त्याच्यानंतर त्याची बॅटच पोहोचू शकलेली नाहीये त्या क्रीज मध्ये आणि त्याचमुळे त्याला आता डगआउटच्या दिशेने जावं लागेल आणि त्यानंतर एकच जल्लोष करताना संघ पाहायला मिळालेला आहे. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू. या पद्धतीचे फटके खेळत असताना तुम्हाला शारीरिक संतुलन योग्य रीतीने ठेवावं लागतं. काही फटके अलीकडे आपण बघतो इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतात. तिथे जर आपण विचार केला तर विशेषत्वाने स्लॉक सिप सारखा फटका आहे, त्याचबरोबर फॉलिंग सिप सारखा फटका आहे जिकडे खेळताना अक्षरशः तुम्हाला कधी कधी झोपावं लागतं आणि हे सगळं करताना फ्लेक्झिबिलिटी शरीराची आपण बघत असतो. एलईडी वॉलच्या समोरचे प्रेक्षक आमचे कार्यकर्ते चार धावा धावपलकोर एक गडी बाद झालेला आपण बघतो. ओमी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील. विशालने आल्या आल्या इथे विशाल फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते. ही संधी पुन्हा तुम्हाला मिळेल की मिळणार नाही याबाबत प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण होतील परंतु तुर्तास हा झेल क्षेत्ररक्षकाला पकडता आला नाही. कॅच ड्रॉप विशालचा इथे झेल सुटलेला आहे आणि ऑन साइडला पूल करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगलाच हवेत राहिला. विशालच्या खात्यामध्ये 2 धावा मिळताना दिसतात. हाताला 4 टाके पडले तरी देखील या स्पर्धेमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे.
गंभीर दुखापत त्याला झाली, परंतु अशातही तो आपण पाहतोय खूप चांगला खेळ त्याच्याकडून अपेक्षित आहे, कारण नुकताच ओमिकीने आउट झालाय. 5 धावा धावपलकावर 1 गडी बाद. ऋतिक साठीचा हा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळतायत, हलकेच ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलला, फक्त 1 धाव मिळेल, त्यापेक्षा अधिक काही नाही. 6 धावा आता स्कोर बोर्डवर होतील. विशाल आणि त्याचबरोबर ऋतिक पाटील यांना भागीदारी रचावी लागेल आणि खूप महत्वाच्या सामन्यामध्ये अर्धशतक, दमदार असं अर्धशतक आज ठोकण्यात आलं. फलंदाज करण मोरे आणि प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून 2 अर्धशतक आज आलीत. प्रीतमचा हा फुलरलेनचा चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अर्थात कर्णधार विशाल पाटीलचा इथे फसलेला आहे. योग्य रीतीने प्लम केलं गेलं आणि विशाललाही खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. गोलंदाज प्रीतम बारीचं हे सुयश. ओव्हरथ्रोही त्याच्यानंतर झाला होता, असं खेळाडूंना वाटलं की आता कधीतरी धावा इथे मिळतील, परंतु तसं झालेलं नाहीये. त्याच्या अगोदरच इथे पंचांनी आउट घोषित केलेला आहे आणि विकेट इथे मिळताना दिसते. विशाल परतलाय. पहिलं षटक इथे सुरू असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा 2 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी प्रीतम बारीची आपण बघत आहोत. धावा बनवायच्या आहेत एकूण 84 धावा बनवत असताना व्यवस्थित रीतीने ते प्लॅनिंग करावं लागेल, रोड मॅप आखावा लागेल, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यावर चालावं लागेल. ऍप्लिकेशन लेवल चांगली ठेवावी लागेल इथे फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजांना. 7 षटकांचा सामना आहे, त्यामुळे तुमचं जे प्लॅनिंग आहे ते लॉंग टर्म असलं पाहिजे. 7 षटकं ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळण्याची संधी इथे खरं तर ग्रामीणच्या संघांना मिळत आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही स्पर्धा सगळ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे. एक्झॅक्ट पसंती इथे प्रेक्षकांची लाभली आहे, त्याचमुळे सबस्क्रायबर मीटर देखील आकाशी झेप घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 8.5 लाख सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यासाठी अभिनंदन. 70-70 स्पोर्ट्सचा आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के देणारी राहिली आणि विशेष म्हणजे प्रीतम बारीने लय भारी गोलंदाजी केली आहे पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील अर्थात कावा दाखल झालेले आहेत. कावाला उजव्या यष्टीच्या बाहेर इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वाईड यॉर्कर शोधायचा होता, योग्य रीतीने नियंत्रणासहित तो चेंडू फेकला. प्रीतम बारीने अत्यंत चांगला चेंडू हा आलेला आहे निर्धाव. तो पहिल्या ओवर का खेल संपला. पहिल्या ओवर समाप्तीनंतर 6 धावा 2 फलंदाज बाद. हमारे कमेंट्री बॉक्स में तारिफ सैयद जी जुड़ चुके हैं. तारिफ भाई, आप एक महत्वाकांक्षी इंसान हो, आपने ये कंसेप्ट कहां से सोचा और क्यों इस प्रतियोगिता का आगाज हमने देखा? 3 सीजन से प्रतियोगिता हो रही है, ये कंसेप्ट आपको कहां से सोच में आया? एक्चुअली मैं 2019 में भिवंडी में यहाँ फैक्ट्री लिया कोनगांव में, और उसके पहले मैं काफ़ी ओपन टूर्नामेंट जाके, हम लोग ने एक भी टूर्नामेंट उसके पहले ऑर्गेनाइज़ नहीं किया था जब तक मैं भिवंडी आया था. मतलब अंडर 19, अंडर 17 ये सब टूर्नामेंट मैं पहले कर चुका हूँ. बैंड्रा में बहुत सारे टूर्नामेंट किए हैं, बट बड़े लेवल का एक भी टूर्नामेंट नहीं किया. और उसके बाद कोरोना आ गया. कोरोना में क्या हुआ कि बहुत सारा क्रिकेट बंद हो गया. सो मुझे क्रिकेट चालू करना था, इसके लिए मैंने बिग बैश नाम सोचा ना. बिग बैश तो ऑस्ट्रेलिया का वो है, उसी से नाम लेके हमने शुरू किया. और एक्चुअली वो बिग बैश था नहीं, टेनिस क्रिकेट बैश था, लेकिन सबने बिग बैश बिग बैश बिग बैश करके वो बिग बैश हो गया. फिर 2020 में वो शुरू किया. फिर 22 में मैंने सोचा ग्रामीण के लिए कुछ करना चाहिए, क्योंकि ऑलमोस्ट 200-300 टीम मेरे से टी शर्ट, हम लोग से 70 से टी शर्ट बनाती थी यहाँ पे. तो मैंने फिर क्रिकेट यहाँ का लोकल फॉलो करना शुरू किया. और फिर उसके लिए मैंने सोचा कि एक टूर्नामेंट रखते हैं. तो ऐसे ही आइडिया आई. तो फिर हमने पहले सोचा कि मैं ऐसा क्या, मतलब मैंने बहुत सारे ग्रामीण टूर्नामेंट्स देखे थे. रतन बुआ का टूर्नामेंट बहुत अच्छा होता था, केंद्रीय मंत्री का टूर्नामेंट बहुत अच्छा होता था, बाली भाई का टूर्नामेंट बहुत अच्छा होता था. तो मुझे भी ऐसा था कि मैं भी कुछ अच्छा करूं और कुछ अलग करूं. और यही सोच के एक बार आया. तो 2023 में फिर हमने ये शुरू किया. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपण बघतो. प्रथमेश राठोडचं हे षटक, 1 धाव पहिल्या चेंडूवर इकडे पूर्ण केली गेलेली आहे. त्याचमुळे धावफलक 7 वर जाऊन पोहोचलेला आहे. नवीन फलंदाजाचा विचार केला तर कमलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये या अगोदर दाखल झालेले आहेत. एका चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. एकही धाव त्याला धावफलकावर जोडता आले नाही. क्लोज अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. लॉंग ऑनला इथे बीट करायचं होतं आणि ते करता आलं नाही. या फलंदाजाला फटका फसला आणि याच बरोबर कमलेश पाटील अर्थात कावाबाद. अशीच परिस्थिती राहिली आहे आज प्रत्येक सामन्यामध्ये. आपण पाहिल्या 80 पेक्षा जास्त धावा झाल्यानंतर थोडंसं कठीण काम गेलेलं आहे
बॅटिंग करत असताना ज्या वेळेला संघ धावा चेस करण्यासाठी उतरलाय त्याच्यामुळे हा संघ देखील बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. नावा चेंज द गेम वडवली आहे मौलिक 11च्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय, परंतु लक्ष मोठे आहे, 84 धावा करायचे आहेत आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. ओमी केनी, त्यानंतर विशाल पाटील आणि कमलेश पाटील देखील आता परतलाय. अधिकची ताकद झोकण्याचा प्रयत्न फलंदाजाने तिकडे केला होता. ज्यावेळेस तुम्ही अधिकची ताकद एखाद्या शॉटमध्ये प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करता, लावण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस आपसुकच तुमचं टायमिंग तिकडे हुकत असतं आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. चेंडू फारच उंच हवेमध्ये गेलेला आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि याचमुळे फलंदाज बाद झालेले आहेत. अडचणी वाढलेल्या आहेत यावेळेस मौलिक 11 चेंज गेम वडवली ब संघासमोरच्या, कारण त्याने ओमी केनी त्याचबरोबर विशाल पाटील आणि कमलेश पाटील हे महत्वाचे 3 धाकड फलंदाज इथे गमावलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू. आकाश पाटील यावेळेस क्रमांक 5 साठी बॅटिंग ऑर्डर मध्ये आलेले आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपण बघतो. प्रथमेश राठोडचं हे षटक आहे. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये व्यक्तिगतरित्या 53 धावा करण मोरेच्या की ज्या अत्यंत महत्वाच्या राहिल्या, त्याचमुळे 83 पर्यंत डाव पोहोचला. 21 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन मिळालं. मयूर मर्दे चांगले वाटत होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु या पहिल्या डावामध्ये एक महत्वाची गोष्ट अधोरेखित आपण करू शकू कुणालजी दाते सर, की पहिल्या डावामध्ये जितक्या विकेट्स डाऊन झाल्यात त्या सगळ्या धावबाच्या रूपाने डाऊन झालेल्या आहेत. प्रथमेश यावेळेस इथे स्विच करण्याचा प्रयत्न आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. प्रथमेशची गोलंदाजी अत्यंत चांगली धारदार बनत चाललेली आहे. नियंत्रण अत्यंत चांगलं आहे. लेग बॅचच्या रूपाने ही धाव इकडे मिळेल. धावफलक इकडे पुढे गेलं. एकूण धावा आहेत 8 धावा फलकावर लागल्यात. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत. दबाव सातत्याने झपाट्याने चेंज द गेम वडवली मौलिक 11 या संघावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी तेवढीच दर्जेदार करत असताना सध्या टाकी डहाणू ऋतिकचा समोरच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका फोर्सिबल हिट आणि हा दर्जेदार चौकार. फार चांगला फटका प्रोड्यूस केला होता. जिकडे उभे होते तिकडून आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळणं हे फार कठीण असतं. त्यासाठी अधिकची ताकद इथे वापरावी लागते. फ्रंट लेग पुढे सरसवला आणि हॉरिझॉन्टल बॅट शॉट इकडे प्रोड्यूस केला. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून खेळण्यामध्ये यश मिळालं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 12. इथेही समोर ठेवलाय. आणखी एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. इथे मात्र चेंडूचं सेफ लँडिंग झालेलं आपण पाहिलं. 1 धाव मिळते. जीव भांड्यात होता ऑलमोस्ट ऋतिक पाटीलचा. याही खेळाडूने एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला आहे आणि हा ड्रोन व्ह्यू सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा मी मगाशीच उल्लेख केला होता की बरोबर ज्या खेळपट्टीवर सध्या आपण हा खेळ खेळतोय, ही खेळपट्टी जी आहे ना, ही मातीची खेळपट्टी आणि त्याच्या बाजूला सिमेंटची खेळपट्टी आहे. कोण सांगेल इथे की सिमेंटची खेळपट्टी कोणती आहे, मातीची खेळपट्टी कोणती आहे? दोन्ही खेळपट्ट्या अक्षरशः समान दिसत आहेत. त्याचं कारण आहे खेळपट्टीवर भरपूर मेहनत या स्पर्धेचे जे आयोजक आहेत तारिफजी सय्यद यांनी घेतली आहे, तमाम कार्यकर्त्यांनी घेतले, कोणगाव ग्रामस्थ मंडळांनी घेतली आहे. प्रथमेशचा हा चेंडू यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू पडल्यानंतर त्याला हरकत मिळालेली आहे का या आपल्याला पाहावं लागेल. 70-70च्या रिप्लेमध्ये आपण निश्चितच त्या गोष्टी बघणार आहोत. तुर्तास 13 धावा आहेत. फलंदाजीसाठी तयार होते. प्रथमेशचा हा चेंडू इथे बघूया. एक अँगल क्रिएट झाला. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. तारिफजी सय्यद आमच्या कमेंट्री बॉक्स में आहेत आणि नक्कीच त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. तारिफ भाई, ये कंसेप्ट आपने सोचा, ग्रामीण क्रिकेट के लिए कुछ अलग करने का प्रयास आपके द्वारा दिखाई दिया गया, तो ये कंसेप्ट के बारे में अभी आपने सोच दिखाई और आपने कहा कि 2019 से मैं ये कुछ करने का इरादा लेकर सामने आया था, लेकिन ग्रामीण क्रिकेट के लिए क्यों? एक्चुअली मैं ग्रामीण फॉलो कर रहा था तो मुझे बहुत अच्छा लग रहा था और बहुत सारी टीम हम लोग से आके किट बना रही थी, तो फिर मुझे और इंटरेस्ट आया. और गुरसई मेरे ख्याल से साल में 5-6 बार हमसे टी शर्ट्स बनवाती थी, तो और गोरसाई जो टी शर्ट्स पहनती है और उसके बाद उसके जो ऑर्डर्स आते थे, मैं बोला बाप रे बाप, इनके इतने ही फॉलोअर्स हैं. और उसके वजह से मुझे और भी इंटरेस्ट आया. फिर वडोली भी हो गई, वाकलन हो गई, सारी अच्छी टीम, धरावे हो गई. जब मैंने फॉलो करना शुरू किया तो मुझे लगा कि यहाँ पोटेंशियल है, इसके लिए कुछ किया जाए. प्रीतम बारी सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. तिथे स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो. क्षेत्ररक्षक इथे चूक करतोय आणि त्याचमुळे 2 धावांची परवानगी मिळते या दोन्ही फलंदाजांसाठी. 2 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 15. बनवायच्या आहेत धावा 84 आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या मौलिक 11 चेंज द गेम वडवली बचे.
प्रीतम बारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असतील. इथे यावेळेस अत्यंत चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळत आहेत, चांगलं टायमिंग जुळलं. या फटक्यामध्ये वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करत असताना फटका फलंदाज खेळले होते, ज्यामधून धाव इकडे मिळालेली आहे 1. 16 धावांपर्यंत गेलेला डाव आहे. हा प्रवास तितका सोपा नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मौलिक 11 चेंज द गेम वडवली संघासाठी, कारण या प्रवासामध्ये वाटेवर फुलांच्या ऐवजी काटे पसरलेले आहेत आणि ते काम करणं फार कठीण आहे. ड्रोन व्ह्यू या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा दाखवला जात आहे. सुनीलजी, कोण म्हणेल की इथे रात्री स्पर्धा सुरू आहे, ज्या पद्धतीने टॉवर्स उभारले गेलेले आहेत, लाईट्स ची रचना आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच रुपेश पाटील मंडप डेकोरेटर्स यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रुपेश मंडप डेकोरेटर्स अँड लाईट्स हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, यांना तुम्ही संपर्क साधू शकता तुमच्या स्पर्धेमध्ये असे लाईट्स लावण्यासाठी. प्रीतम समोर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतो. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा इकडे हुकलेला आहे. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. ॲज अ बॅटर सगळ्यात अगोदर तुम्हाला लेंथ जज करावी लागते, त्यानंतर मग तुम्ही ठरवता फ्रंट फुटला यायचा आहे की बॅक फुटला जायचा आहे, आणि त्यानंतर मग तुमची टेक्निक तुमच्या प्लेमध्ये आणावी लागते, त्या शॉटमध्ये ओतावी लागते. कोणतं तंत्र तुम्ही वापरता हे अत्यंत महत्त्वाचं असतं. खडे खडे खेळण्यामध्ये हँड आय कोऑर्डिनेशन तुमची प्रचंड मजबूत असणं फार गरजेचं आहे. प्रीतम बारीचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला फटका खेळलेच जरूर. टायमिंग फार चांगलं जुळलंय. व्हॉट अ कॅच, इनक्रेडिबल, अद्भुत, अविश्वसनीय झेल या स्पर्धेतील, अर्थात महायुती ग्रामीण बिग बॅश या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल. 5,000 रुपयाचं पारितोषिक या झेलासाठी देण्यात येईल 70-70 स्पोर्ट्स कडून. अमानवीय हा झेल आहे, कोणी विचारच करू शकत नाही. मी तर थांबलो तो अक्षरशः हा झेलापर्यंत पोहोचेल की नाही. तो पोहोचलाही. पिकअप शॉट होता आणि पहा, ओहो हो, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट असं म्हणायला हरकत नाहीये. काय झेल आहे. तारीफ सय्यद आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि हा झेल घेणाऱ्याचं नाव आहे अविनाश धानमेर. दानात दान उडवली आहे या खेळाडूने. असं वाटलं की स्विमिंग पूल मध्ये डाईव्ह मारतोय. हा फार्म हाऊसवर आलेला आहे आणि त्याने स्विमिंग पूल मध्ये इथे डाईव्ह मारली आहे. हा गोव्याला आलाय आणि गोव्याच्या समुद्रात चूर मारतोय. वा अविनाश वा. यापेक्षा अधिकचं क्रिकेटसाठीचं समर्पण आपण बघू शकणार नाही. स्वतःचा जीव खरं तर तिकडे ओतून या चेंडूपर्यंत पोहोचला, त्यानंतर चूर लगावला आणि त्यानंतर हा टिपलेला झेल की जो आहे दर्शनीय आणि प्रेक्षणीय, त्याचबरोबर प्रशंसनीय. 16 धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. या पद्धतीचं समर्पण, या पद्धतीची कमिटमेंट आपल्याला या स्पर्धेने आतापर्यंत अनेकदा दाखवलेली आहे. आणि त्या यादीमध्ये अग्रगणी आता खरं तर असतील हे क्षेत्ररक्षक विशाल धानमेर. तिकडे होते, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. टेनिस क्रिकेट इथे आमूलाग्र बदलाचा भाग होत आहे आणि तो बदल देत असताना या पद्धतीचं समर्पण आपल्याला खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन साहिलने संपूर्ण दृश्य त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये हे कैद केलेलं आहे आणि नक्कीच या झेलाची प्रशंसा सातत्याने होत राहील. अविनाशने तो झेल टिपलाय. वाह, काय झेल होता. विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. रक्षात्मक अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळीचा इथे संपर्क कन्व्हिन्सिंगरित्या फलंदाजाला आणता आला नव्हता. हा चेंडू निर्धाव. सर्व काही चांगलं घडतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अविनाश या खेळाडूचं. तो झेल चर्चेचा विषय राहील. अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय तो झेल होता. महेश पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. विजय मात्रे देखील. ही सुपरहिट जोडी आहे या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये. आणखी एकदा रक्षात्मक रीतीने खेळून काढतायत. प्रीतम बारीला दिला गेलेला हा सन्मान आपण बघतो आणि 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावपलकर धावा आहेत 16 आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद आहेत. साहिलने हा झेल टिपला त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये. पहा बॉल ज्या पद्धतीने गेला अविनाश जवळ, त्याच्यानंतर त्याने मारलेला सूर आणि शेवटी त्याचं जे डोकं आहे हे जमिनीला लागते हे त्याने पाहिलं आणि चेहरा थोडासा आडवा केला. वाह, काय झेल होता. चला, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. टेप बॉलचं षटक सुरू होईल त्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये तारीफ सय्यद सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. परंतु ही सुपरहिट जोडी या स्पर्धेची सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते. विजय मात्रे आणि महेश पाटील यांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे.
तारिफ जी, सैयद, अभी अभी मैंने बात छेड़ी थी विकेट्स के बारे में, यानी कि पिच के बारे में। हालांकि देखा जाए तो दुर्गापुर से कुछ अलग करने का प्रयास टेनिस क्रिकेट विश्व में हमने किया। वहां पर मिट्टी की विकेट थी, वहां से कुछ बदलाव क्रिकेट के इस पिच पर करने शुरू हो गए। तो जो बदलाव आज तक आपने किए इस पिच को लेके, उसके बारे में आपसे मैं जानना चाहूंगा। एक्चुअली यहाँ पे 25 को एक कॉर्पोरेट का टूर्नामेंट था, तो 25 तारीख तक कोई पिच बनी नहीं थी और हमारे पास सिर्फ 4 दिन थे, उसमें से 3 दिन पिच बनाना था, 1 दिन सुखाना था क्योंकि धूप नहीं आ रही थी। तो यहाँ पे जो पिच वाला जिसको पिच बनाने को दिया था उसको भी ऐसा लग रहा था कि नहीं होगा, तो हम लोग ने सोचा था फिर सीमेंट पे खिलाएंगे। बट यहाँ पे कोनगांव में हमारे 5-6 बच्चे हैं जो मेरे साथ प्रैक्टिस करते हैं, उन्होंने बहुत मेहनत किया। हम लोग ने मिट्टी छानी और ये विकेट बनाई। और पहले 2 दिन थोड़ी गीली थी क्योंकि हमारा जो क्या कहते हैं पिच जो बनाता है वो लेट आता था। फिर बाद में पता चला उसको थोड़ा ड्रिंकिंग करते हैं रात में तो सुबह आ नहीं पाता है, तो उसको फिर हम लोग ने बोला भाई तुम सुबह 9 बजे आओ। और जब से वो 9 बजे आने लगा तो वो सीमेंट की तरह विकेट खेलने लगी है। और हम लोग को बिलीव नहीं था कि 3 दिन में पिच बन जाएगी, बट 3 दिन में यहाँ पे रेगुलर मिट्टी का विकेट नहीं है, फिर भी 3 दिन में बना के और इसको सीमेंट के जैसा खिला लेना बहुत डिफ़िकल्ट काम था। दिन रात हम लोग ने मेहनत किया। मैं सुबह 12 बजे दिन में आ जाता हूँ, खाली पिच के लिए आता हूँ कि देखूँ कि रोलिंग हुई कि नहीं, बराबर हुई कि नहीं। और हम लोग ने कंटिन्यू 5-6 दिन रेगुलर 12 बजे आके शाम रात में 4 बजे घर पे जाओ, 5 बजे तक सो, फिर 10 बजे उठो। मैं जब घर पे पहुँचता हूँ तो सब सोते रहते हैं और मैं जब आता हूँ तो मेरे बच्चे सब स्कूल चले जाते। आणि ही अशी खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे। मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं होतं की हा जो माणूस आहे हा अतिशय भावनाप्रधान माणूस आहे, जे मनात येईल ते अगदी स्पष्ट बोलतो। मगाशी त्यांनी सांगितलं का खेळपट्टीच्या क्युरेटर बद्दल त्यांची कहाणी, ते काय करायचे आणि कशामुळे डिले झाली ही खेळपट्टी बनवण्यासाठी। आणि म्हणूनच तर सुनील शेळके सर, कुठलाही डाऊन टू अर्थ माणूस असल्यानंतरच अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन होऊ शकतं आणि अशा पद्धतीची स्पर्धा तुमच्या भेटीला येऊ शकते। याबद्दल तुमचं मत काय? अगदी बरोबर आहे। तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, त्यामध्ये अनुभव मिळत असताना त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे आणि ती करत असताना तुम्ही कशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवता हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या विषयावर चर्चा करू। ऑन साईडला खेळला गेलेला हा फटका ड्राईव्हचा क्षेत्ररक्षकाने फुटवर्कचा अत्यंत चांगला वापर केलेला आहे आणि इथे 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच सेव्ह केलेल्या आहेत। असं म्हणतात की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमचं कर्तृत्व इतकं मोठं होईल की जिकडे तुम्ही आभाळापर्यंत तुमचे हात पोहोचतील, परंतु ते करत असताना तुमचे पाय जमिनीवर हवेत आणि तेच काम इथे तारिफ सय्यद सरांनी केलेलं आहे। या 5 बॅट आपण बघतो की ज्या इकडे पॅक केल्या गेलेल्या आहेत आणि जे आमचे भाग्यवान विजेते आहेत त्यांना त्या सबस्क्रायबरना खरं तर तिकडे त्यांच्या घरी ही होम डिलिव्हरी मिळणार आहे। बॅकफुटला गेले, त्यानंतर अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे। क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत। यावेळेस इथे 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाहीत। इफ यू कॅन कीप युअर हेड नावाची एक अत्यंत चांगली कविता माध्यमिक शाळेमध्ये असताना माझ्यासमोर अभ्यासासाठी आली होती। आजही ते कविता आणि तिचा संदेश मला आठवतो की तुम्ही कितीही कर्तृत्वान बनलात, किती मोठे बनलात, तरीही तुमच्या मातीला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या आसपासच्या लोकांना ज्यांच्यामुळे तुम्ही घडले त्यांना विसरू नका आणि हाच दृष्टिकोन तारिफ सय्यद सरांचा आहे। समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्या हाताला इथे चटका बसला आणि 6 धावांचा झटका बसतो। गोलंदाजी करणारा संघाला अर्थात बाळ्यामामा प्रतिष्ठान धाकटी डहाणूच्या या करण अंभीर या गोलंदाजाला षटकार। 6 धावा मिळतील आणि ते 3 प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती है थोड़ा सा मागे बसा प्लीज। वो जो 3 दर्शक है वहां पर बैठने वाले, उनको यहाँ से मैं गुजारिश करना चाहूंगा आप थोड़ा सा पीछे बैठिए प्लीज, थोड़ा सा पीछे बैठिए प्लीज। हा षटकार आलेला आहे, टेप बॉलवर षटकार आलाय, त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्स कडून 2000 रुपयाचं पारितोषिक इथे विवेक शेलारला दिलं जाईल। प्रिन्स ऑफ भिवंडी टेप बॉलवर षटकार मारतोय, त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। बॉडी शेप अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड केला गेला होता। फटका खेळल्यानंतर ज्या पद्धतीने तिकडे तीच पोज घेऊन उभे होते, जणू काही कॅमेरामॅनला सांगत होते की माझाही फोटो तुझ्या वतीने खेचला जावा आणि ते झालंही असेल। षटकार आलाय, धावफलक त्यामुळे पुढे गेले। एकूण धावांचा विचार केला तर 27 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स वाईल चेसिंग 84 रन्स। 84 बनवायचे आहेत। पुन्हा त्या गोष्टीची चर्चा होईल। या 84 धावा बनणं तितकं सोपं नाही, लोखंडाचे चणे चावावे लागतील फलंदाजांना।
करणचा हा चेंडू इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. बॅक ऑफ द विकेट चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्कूपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज विवेक शेलारचा फसतोय. हा चेंडू निर्धाव. याचमुळे धावफलक आपण बघितलं तर ते स्थिर आहे 27 वर. मिस्ड बाय लिटिल मार्जिन. अगदी थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या तिकडे राहून गेल्या होत्या. चांगली गोलंदाज करण आंबिरेची आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. षटकारानंतर छोटेखानी कमबॅक त्याचा सुद्धा झालेला आहे. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो. अंतिम चेंडू आहे. यावेळेस इथे हलकेच ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. धाव मिळते 1 आणि त्याचमुळे षटक हे समाप्तीच्या मार्गावर असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय परंतु तो अंगलट आलाय. फलंदाज विवेक शेलार धावबाद. मोठी विकेट आलेली आहे. ऍक्शन रिप्ले नक्कीच इंटरेस्टिंग असेल. आवश्यकता नव्हती या धावेची कारण शेवटचाच बॉल होता. स्ट्राईक मिळालीच असती जरी एक धाव घेतली असती तरी देखील. हलक्या हाताने फक्त दिशा दिली तिथून एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला. नेव्हर रन ऑन मिसफिल्ड असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आणि हा डिरेक्ट हिट आहे. फ्रेम मध्ये देखील नाही आहे खेळाडू त्याच्यामुळे जावं लागेल विवेकला. चांगला खेळत होता. एक धाव जरी घेतली असती तरी स्ट्राईक मिळाली असती परंतु तो आता बाद होतोय. समालोचन कक्षात परत एक वेळा तारिफजी सय्यद उपस्थित आहेत. ये टेप बॉल के पीछे की क्या सोच थी? आपने ये टेप बॉल क्यों लाए इस ग्रामीण प्रतियोगिता में? क्योंकि ऑल कवर्ड टेप बॉल का इस्तेमाल इंडिया में मुझे लगता है केरल के बाद इसी प्रतियोगिता में हुआ है. एक्चुअली मैं दुबई गया था 7-8 साल पहले और मेरे दोस्त के हम लोग वहाँ टेनिस बॉल से मेरे दोस्त का मैच था तो हम लोग गए थे खेलने. तो वहाँ कुछ रनआउट का वो तो वहाँ पे कुछ लोग आए जो कुर्ता पैजामा पहने थे. फ्राइडे का दिन था. वहाँ फ्राइडे छुट्टी रहती है तो जैसे हम लोग के यहाँ बिल्डिंग्स में मैच खेलते हैं या नॉर्मल क्रिकेटर्स रहते हैं वैसे दिख रहे थे. तो उन्होंने आए टेप बॉल पहला बॉल डाला. मैंने बोला बाप रे बाप ये तो रबर बॉल से भी तेज आता है. और उसमें एक चाचा थे जिन्होंने मतलब प्रैक्टिस कर रहे थे वो लोग. एक चाचा है उन्होंने हाथ में बैट लिया और मैंने बोला इतनी ज़ोर से बॉल आएगा चाचा को लग जाएगी बहुत ज़ोर से. तो लेकिन जब उसने बॉल डाला और चाचा ने बॉल बैट घुमाई ना तो कम से कम 80-90 मीटर का 6 गया. मैंने बोला टेप बॉल दिखता तो हल्का है लेकिन ट्रैवल बहुत होता है. और यहाँ पे हम लोग ने एक्चुअली ISPL का जो टेप बॉल था वो लास्ट ईयर हम लोग ने दिया था. तो मैंने बॉल बनाया तो यहाँ पे प्रैक्टिस कर रहे थे. तो भावेश पवार ने ना स्टेडियम पार ये पूरा ग्राउंड पार 6 मारा था. तो इसलिए ये साल मैंने ऐसे ही सोचा कि एक और टेप बॉल रख के देखते कैसा होता है. क्योंकि जो भी लेदर बॉल रबर बॉल अच्छा खेलता है ना वो टेप बॉल अच्छा खेलेगा. और उससे बहुत फ़र्क भी पड़ा. गेम रुकता भी है और गेम अच्छा भी होता है और कुछ अलग खेलने को भी मिलता है. और जो नेक्स्ट अब मेरे से खाली एक गलती हो गई मुझे याद नहीं था. नहीं तो मैं दुबई से ही बॉल मंगा लेता था ओरिजिनल टेप बॉल. तो शायद ये पूरा स्टेडियम पार हो जाए. जो रबर बॉल से यहाँ पे जाते हैं 90-100 मीटर 6 अगर दुबई से मैंने बॉल मंगाया होता तो शायद उतना लंबा लंबा भी 6 देखने मिलता था. क्या अगले साल वो दुबई से बॉल आएगी? अभी शायद नेक्स्ट टूर्नामेंट में कभी अगर मैंने रख दिया कोई टूर्नामेंट में तो अगले टूर्नामेंट में ही बुला लेंगे. मतलब मंगा लेंगे दुबई से. अगर शायद मानकोली के टूर्नामेंट में भी रख सकता हूँ मैं. तो अगर मैंने रखा तो दुबई से बॉल आ जाएगी. तो ये सोच यहाँ पर शुरू है. अगला जो टूर्नामेंट होने जा रहा है 3 फरवरी से लेकर 8 फरवरी तक मानकोली के ग्राउंड पर वो जिला निहाय क्रिकेट प्रतियोगिता होगी. वहां पर 2 ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी आपको खेलते नजर आएंगे. तो ये था कॉन्सेप्ट इस टेप बॉल के पीछे का. तारिफ सैयद ये अभी हमारे कमेंट्री बॉक्स में इसे बताते हुए आपको नजर आए. 28 लॉस ऑफ 5 विकेट. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच. टीमची धावसंख्या 29. आणि ही आमची संपूर्ण टीम PCR रूम सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. भूपेश कराळे आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेतात. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूप मेहनत याच्या मागे लागते. हे जे पीसीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत ही PCR रूम आहे. प्रोडक्शन कंट्रोल रूम. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मागे चाललाय बॉल गली रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे फक्त एकच धाव मिळताना दिसेल. ऋतिक पाटील आणि शुभम पाटील ही सध्या जोडी मैदानामध्ये खेळत असताना. विजय आता फार दूरवर निघून चाललेला आहे फलंदाजी करणाऱ्या मौलिक 11 चेंज द गेम संघापासून. आणि त्यांना त्यांचा गेम इथे चेंज करावा लागेल कारण 5वं षटक आहे. आक्रमकतेला जर गवसणी घालता आली नाही तर मात्र पराभव त्यांच्यासाठी अटळ असेल.
आणि ते जर टाळायचं असेल तर एक्सलरेशन या इनिंगला देणं हाच एक पर्याय फलंदाजांच्या समोर उरतो. 30 लॉस ऑफ 5 विकेट. अगदी सहमत सुनीलजी शेळके आपल्या मताशी. आणि खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलेला आहे, हेलिकॉप्टर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट चाललाय मिड विकेट. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 2 धावा इथे सहज मिळतील. टार्गेट या मॅच मध्ये 84 धावांचा आणि 84 पर्यंत पोहोचायचं असेल तर आता तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतील बाउंड्री लाईनच्या बाहेर, अन्यथा पिछाडीवर आहे संघ. मौलिक 11 चेंज द गेम वडवली. या डावामध्ये सुद्धा एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की जी या अगोदरच्या सामन्यामध्ये झाली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तितक्या धावा आल्या नाही, परंतु महत्त्वाची गोष्ट अशी राहिली की या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 3 महत्त्वपूर्ण फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावले. त्यानंतर त्यांना इथे धावपलकाला वेग देता आला नव्हता. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. हाय बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय डीप मध्ये, एकच धाव मिळताना दिसेल. बॅक टू बॅक सिंगल येत आहेत, मोठे फटके आतापर्यंत आलेले नाहीयेत याही ओव्हरमध्ये. ओमकारने नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे. प्रीतम बारीच्या बरोबरीने त्याने ज्या वेळेला गोलंदाजीसाठी तो आलाय, प्रथमेश एक ऑलराऊंडर खेळाडू, त्याने तर ही स्पर्धा गाजवली आणि खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये संघ त्याचमुळे राहिलाय. बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान डाकटी डहाणू. शॉर्ट बॉल आणि यावेळेला प्रहार आहे, हा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका येतोय हुक शॉट द्वारे हा षटकार. या पद्धतीचा संघर्षच तुम्हाला दाखवावा लागेल आणि त्या संघर्षाचा एल्गार इथे पुकारलेला आहे फलंदाज शुभम पाटीलने. यावेळेस या गोलंदाजाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत करत असताना या चेंडूला सीमा पार धाडलं होतं. आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून चेंडू निघून गेला होता. अगदी बॉडीच्या जवळ येऊ दिलं चेंडूला, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. परंतु हे फटके खेळणं अत्यंत कठीण असतं, त्यासाठी फार मोठा जिगरा तुमचा असावा लागतो. प्रचंड वेगाने चेंडू तुमच्याकडे येतो आणि बॉडीच्या जवळ येऊ त्याला देणं, तितका संयम ठेवणं आणि त्यानंतर ऍप्लिकेशन दाखवणं हे फार कठीण काम आहे. परंतु कौतुक असेल शुभम पाटीलचं, त्याने हा फटका योग्य रीतीने खेळला होता. चांगला फटका. शुभमच्या बॅटमधून 39 धावा झाल्यात, 5वं षटक. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये, सिंगल तिथे मिळेल. षटक होतं इथे समाप्त. 40 धावा झालेल्या आहेत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. तर आपल्या कमेंट्री बॉक्स में तारिफ सैयद इतने जोड़ने गेलेले आहेत. अब मैं आपसे पूछना चाहूंगा तारिफ जी, यही ग्राउंड क्यों आपने चुना? आपका बिजनेस हालांकि भिवंडी में यहाँ पर स्थित है, आपका फैक्ट्री 70-70 स्पोर्ट्स का इसी भिवंडी में, तो ये ग्राउंड आपने क्यों चुना 3 सीजन के लिए ग्रामीण धमाका बिग बैश लीग में? एक्चुअली ये ग्राउंड मेरे फैक्ट्री से दिखता था, लेकिन 4 साल में शायद मैं एक ही बार आया था. जब हमने ग्रामीण धमाका बिग बैश अनाउंस किया तो मैंने विजय मात्रे सर को फ़ोन किया था और मुझे विजय मात्रे सर 2019 में ही मिले थे एक टूर्नामेंट में, तो उनसे दोस्ती हो गई थी. तो मैंने बोला विजय भाई ग्राउंड बुक कर लिया, उन्होंने बुक किया और फिर हम लोग वरुण सर के पास गए तो वरुण सर ने बोला तुमको जो सपोर्ट चाहिए हम लोग करेंगे. और ऐसे फिर क्या हुआ, जब मैं ये ग्राउंड पे आया तो पहले मैंने यहाँ पे सोचा कि कौन खेलता है पहले ये तो देखूँ और उनसे दोस्ती करूँ. तो यहाँ पे हेमंत, संतोष दराड़े, परेश महाजन और भी बहुत सारे लड़के हैं जिनके नाम सबके नहीं ले पॉसिबल नहीं है, तो सबको खेलते हुए देखा. तो फिर मैंने भी इनके साथ थोड़ा प्रैक्टिस किया और ऐसे दोस्ती बढ़ाई. मैंने भाई जब हम यहाँ टूर्नामेंट कर रहे हैं तो लोकल लड़के तो लगेंगे ही, तो उसके लिए मैं यहाँ पे आया और यहाँ पे सबसे फ्रेंडशिप की. और फिर हमने यहाँ पे विकेट्स मतलब ग्राउंड का पूरा मैंने वो देखा कि यहाँ पे कितना लंबा सिक्स जाता है, क्या होता है, क्योंकि ग्राउंड बहुत बड़ा है. ग्राउंड बहुत बड़ा है, यहाँ पे इजी नहीं है रन करने को. हम लोग यहाँ पे प्रैक्टिस कर, सिल्वर स्टार की प्रैक्टिस यहीं होती है और पहले बैटिंग करने के बाद सेकंड चेस करने के लिए 6 बॉल 3 रन 4 रन भी चाहिए होता है, तो कभी कभी मैच नहीं निकलती है. ये ग्राउंड का ही वही है कि चेजिंग करना यहाँ पे इजी नहीं है. और अगर चेस करना भी है तो आपको एकदम क्या कहते हैं देख के इधर उधर सिंगल डबल बॉल जूना करने के बाद ही मारेंगे तो अच्छा होगा. और ये ग्राउंड मैंने जानबूझ के इस बार बड़ा रखा है क्योंकि मैंने ग्रामीण के लड़के को देखा खाली आके घुमाते, बट यहाँ पे आके उन लोग सिंगल डबल और अच्छी क्रिकेट खेली है सबने. और ऐसा भी अभी ऐसा लगता है कि ग्रामीण के लड़के भी बाकी स्ट्रोक्स खेल सकते हैं. जी हाँ बिल्कुल, एक अच्छी बात आपने छेड़ी. उसी बीच एक बढ़िया स्ट्रोक डाउन दी ग्राउंड, वहां पर खिलाड़ी मौजूद, बढ़िया फील्डिंग वहां पर, सिंगल. ये जो 70 मीटर की बाउंड्री लाइन इस प्रतियोगिता में रखी गई है, जैसे अभी अभी आपने यहाँ पर बात छेड़ी थी कि बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता जब इतनी बड़ी बाउंड्री लाइन होती है, तो इसके पीछे की क्या सोच रही थी आपकी?
कुछ नहीं, ऐसे ही मैं ग्राउंड में क्या कहते हैं मेजर कर रहा था, तो मैंने लंबाई रख दिया इस बार, मतलब देखते हैं क्या होता है। फिर इतनी लंबी हो गई, जब हम लोग बाउंड्री रख रहे थे मतलब बहुत आगे हो जाएगी तो ख़राब लगेगा, इसके लिए हमने इस बार ऐसे ही, मतलब ऐसे मेरा कोई सोच नहीं थी, बट हो गई इस बार लंबी। हा चांगला बॉल होता, चांगली गोलंदाजी, हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। कई सारे दर्शक या फिर मैं भी आपसे पूछना चाहूंगा, ढेर सारी प्रतियोगिता अब स्ट्रीट से लेकर स्टेडियम तक होने लगी है। आपका क्या विजन हो सकता है आने वाले टूर्नामेंट को लेकर? क्या आप भी इस ग्रामीण क्रिकेट को लेकर या फिर प्रोफेशनल लेवल के क्रिकेट को लेकर स्टेडियम तक जाओगे, या फिर ऐसे ग्राउंड पर यह प्रतियोगिता का आगाज होगा? स्टेडियम में लेके जाना कोई बड़ी बात नहीं है, यहाँ से कम ही खर्चा होगा, क्योंकि स्टेडियम में 2-2.5 लाख रुपए में ग्राउंड मिल जाता है। यहाँ पे ग्राउंड बनाओ, लाइट्स लगवाओ, सारा स्टेज बनवाओ, यहाँ का खर्चा ज़्यादा है। बट यहाँ पे जो क्राउड और यहाँ के लोकल लोग जो मैच देखने आते हैं, वो स्टेडियम पे उतना मज़ा नहीं आएगा। स्टेडियम पे लेके जा सकते हैं, कभी ना कभी मतलब मन हुआ तो फिर हम लोग स्टेडियम में भी जाएंगे, क्योंकि यहाँ से खर्चे तो आराम से कम है स्टेडियम में, क्योंकि वो बैठने का सब बना हुआ रहता है, ग्राउंड सब मेंटेन रहता है, विकेट बनी हुई रहती है। यहाँ पे हमको सब क्रिएट करना पड़ता है, तो फिर ये काफ़ी कॉस्टली होता है। बट यहाँ पे जो लोकल लोग आते हैं, यहाँ पे जो सपोर्ट मिलता है और यहाँ पे जो मज़ा आता है, वो शायद स्टेडियम में ना आए। उल्टा फटका मारण्याचा प्रयत्न, क्या अगला धमाका बिग बैश लीग इंडिया के बाहर भी हम देख सकते हैं आने वाले सीजन में? बहुत दिन से प्लानिंग चल रही है, जल्दी आ जाएगा, बहुत जल्दी आ जाएगा। और बड़ा टूर्नामेंट रखने में भी कुछ नहीं है, करोड़ों के टूर्नामेंट्स हम भी रख सकते हैं, बट प्रॉब्लम ये है कि यार मेरे पास इतना टाइम नहीं है और किसी से पैसे मांगे नहीं जाते मेरे से। अगर मैं स्पॉन्सरशिप्स और ये सब लेते रहूँगा तो फिर हम भी रख सकते हैं, कोई बड़ी बात नहीं है। अगर 1-1 करोड़ रुपए के 8 ओनर मिल गए या 2 करोड़ रुपए में 8 ओनर मिल गए, वो तो हो सकता है आराम से, बट उतना टाइम देना पड़ेगा। मेरा बिजनेस है और टी-शर्ट 10-10 चीज़ है, वो संभालना है, लाइव है, सोशल मीडिया है, फिर ये टूर्नामेंट्स है, और घर पे देने के लिए टाइम नहीं मिलता है। तो अभी मैं वही सोचता हूँ यार कितने दिन क्या करोगे, बट देखते, जब तक चलेगा करते रहेंगे। और मेरे जितने भी लोग हैं यहाँ पे, लाइव वाली टीम है, सोशल मीडिया वाली टीम है, 12-14 घंटे काम करते हैं, रिलेंटलेस काम करते हैं, और थैंकलेस जॉब है, क्योंकि लाइफ का जॉब ऐसा है कि आपका एक गलती होएगा तो 10 लोग बताते हैं ये बराबर नहीं है, वो बराबर नहीं है। बट इट्स वेरी डिफ़िकल्ट, बट जितना भी हो सकता है सब करते हैं। और कोई भी चीज़ हमसे बराबर नहीं हो पाई तो उसके लिए सॉरी, और कोशिश करेंगे अगली बार से और अच्छा हो। खूप खूप धन्यवाद तारिफ जी सय्यद। एकोणचाळीस धावा करायच्यात लास्ट ओव्हर मध्ये। येस बरोबर आहे। पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, आणखीन एक डॉट बॉल। शेवटचं षटक सुरू आहे, ज्यामध्ये 39 धावा बनवायच्या आहेत। 6 मध्ये 39 बनवणं हे अत्यंत कठीण काम आहे, अशक्य असं नाही। टेनिस क्रिकेटने या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत। 43 धावा सुद्धा एका षटकामध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत, त्याचमुळे परंतु खूप कठीण आहे। पहिला चेंडू निर्धाव। खूप चांगली चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये झाली। अजूनही प्रश्न मनामध्ये आहेत तारिफजी सय्यद यांच्याशी नक्कीच त्याची विचारणा होईल, परंतु हा सामना आता समाप्तीच्या मार्गावर आहे आणि अनेक असे प्रश्न असतील, त्या प्रश्नांचा उलगडा नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये जसा जसा वेळ आपल्याला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून, तसा तर वेळ मिळतच नसतो। सतत काही ना काहीतरी प्रेक्षकांसाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा असतो 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून। वेगवेगळे कॉन्सेप्ट आणणं, सबस्क्रायबरच्या बाबतीत चर्चा, त्यांच्यासाठी गिव्ह अवे, त्यांच्यासाठी काय करता येईल, काय देता येईल, याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो। कारण या प्रेक्षकांमुळे आपण आहोत, या प्रेक्षकांमुळे हे क्रिकेट जिवंत आहे, या प्रेक्षकांमुळेच हा गिव्ह अवे सुरू आहे आणि या प्रेक्षकांनाच त्याच्यापासून फायदा होतोय। भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेले होते आज, त्याचबरोबर सबस्क्रायबर देखील चांगले वाढले। 70-70 स्पोर्ट्सचे 8,50,000 सबस्क्रायबरचा पल्ला यावर्षी या हंगामामध्ये 70-70 स्पोर्ट्सने कंप्लीट केलेला आहे। मिशन 1 मिलियनची देखील सध्या तयारी सुरू आहे, तुम्ही देखील नक्की सबस्क्राइब करा। वाह काय फटका आहे, ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय लगातो 6। 70-70 षटकार फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅटमधून। उशीर जरूर झालेला आहे, परंतु या षटकाराने आत्मविश्वास मिळेल फलंदाज ऋतिक पाटीलला।
परंतु या पद्धतीचे फटके अर्ली ऑन दी रनचेस इकडे येणं गरजेचं होतं. सुरुवातीची काही षटकं आपण बघितली, 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा बनल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. प्रीतम बारीची गोलंदाजी विशेषत्वाने अत्यंत चांगली राहिली, त्याने कंबर तोडली प्रतिस्पर्धी फलंदाजांची. ड्राईव्ह केला, खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज तारिफ सय्यद जी आज 4 कॅप्टनने टॉस जिंकला, 4ही कॅप्टनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 4ही कॅप्टनचं अस्तित्व ऑलमोस्ट समाप्त आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण 80+ धावा प्रत्येक मॅच मध्ये स्कोरबोर्डवर आलेल्या आहेत आणि त्या धावा सेकंड इनिंग मध्ये चेस करता आलेल्या नाहीये. त्याच्यामुळे हाही लेखाजोखा आमच्यापर्यंत ज्ञानेश्वर जी मुकादम हे पोहोचवतात आणि खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. थँक्यू सो मच. 3-4 दिवस या स्पर्धेमध्ये तुम्ही अमूल्य वेळ ऍज अ स्कोरर म्हणून दिला. उद्या अल्पेश गायकवाड आपल्याबरोबर जोडले जातील. परत एक वेळा फोर्सिंग स्ट्रोक आहे, डीप मधून फिल्डर येतोय धावत, वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि तिथे एक सुंदर झेल करण मोरेने हा टिपला. अर्धशतक ज्याने ठोकलं झेले त्याने टिपला आणि फलंदाज बाद होतोय आणि हा सामना इथे संपलाय. सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान ढाकटी डहाणू या टीमने. अभिनंदन. आणि उद्या पहिला सेमी फायनलचा सामना